सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्जुतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भगवान धन्वंतरीला वंदन करूया. ओम शंखं चक्रं जरोगा दत्तमृतघटं चारुदुर्गशतुर्मिः सूक्ष्मं स्वच्छान्तिरुदयाञ्शुकं परिविलसणमौलिमम्भोजनेत्रं कालाम्बुदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगतवनं प्रौढावाग्निलीलम् नमो धन्वन्तराय वासुदेवाय औषधरूपाय महाविष्णवे नमः. हरि ओम. आपल्या सर्वांचं आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. काल आपण प्राणवायू आणि उदानवायू ह्या संदर्भात आपण अध्ययन केलं होतं. प्राणवायूमध्ये प्रामुख्याने किती प्रकारचे प्राण असतात आणि ते शरीरामध्ये कशा स्वरूपात ते काम करतात आणि तो प्राणवायू जीवन जगण्यासाठी किती महत्वाचा आहे याचं आपण विस्ताराने वर्णन पाहिलं होतं. त्यानंतर व्यानवायू, उदानवायू, हा जो उदानवायू आहे त्याला पवनोत्तम का म्हणलेला आहे आणि मोक्ष प्राप्तीसाठी हा उदान किती महत्वाचा असतो. आपल्या शरीरातल्या, आपल्या मनातल्या जे काही ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या भावना किंवा ज्या गोष्टी असतील त्यावरती पूर्णपणे उदान हा काम करतो. आणि तिसरा वायू जो आयुर्वेदामध्ये प्रामुख्याने सांगितलाय ज्याला व्यानवायू असं म्हटलेलं आहे. तर व्यानवायू काय आहे? तर व्यानवायू हा जर आपण पाहिला तर या संदर्भात देखील महर्षी अत्रे यांना ज्यावेळेस ऋषीगणांनी प्रश्न विचारला की सगळ्या शरीराच्या हालचाली कशा चालतात, कशामुळे चालतात, कोणामुळे चालतात, तर अर्थात त्याचं कारणच आहे ते वायूमुळे चालतात. परंतु कुठला वायू हा शरीरामध्ये काम करत असेल की ज्यामुळे शरीराच्या सर्व हालचाली ह्या होतात. तर महर्षी अत्रे त्यामुळे असं म्हणतात की आपल्या शरीराला गतिमान करण्यासाठी आणि त्या शरीराचा असलेला चल हा जो गुणधर्म आहे वायूचा, हा चल गुणधर्माचा वापर करून आणि आपल्या शरीरामध्ये असलेला जो पांचभौतिक वायू आहे ज्याच्यामध्ये वायव्य तत्व अधिक आहेत, अशा वायव्य तत्वांच्या आधाराने जो काम करणारा वायू आहे तो व्यानवायू आहे. आणि मग त्याला काय म्हटलंय त्या व्यानवायूला की सगळ्यात गतिमान असलेला असा तो वायू सांगितलेला आहे. आणि मग आपल्या शरीराला जेव्हा गतिमान करायचं असतं, हालचाल करायची असती, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपल्याला जायचं असतं, कुठलीही चेष्टा जेव्हा आपण करतो, हालचाल करतो, त्या सगळ्यांना कारणीभूत जो आहे हा व्यान त्या ठिकाणी कारणीभूत आहे. आता व्यान जो आहे ह्या व्यानाबद्दल महर्षी वाग्भटांनी एका सूत्रामध्ये खूप छान लिहून ठेवलंय. आणि तो व्यान काय आहे, तो कसा काम करतो, कुठे राहतो आणि कुठं त्याचं कार्यक्षेत्र आहे याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. मग आपण या सूत्राची जर फोड केली, मग अष्टांग हृदय संग्रहामध्ये सूत्रस्थानाच्या दोषभेदी अध्यायामध्ये 12वा श्लोक असा म्हणतो की हा जो व्यान आहे हा व्यान कसा आहे. तर महर्षी वाग्भट म्हणतात व्यानो हृदि स्थितः कृष्ण देहचारी महाजवा. म्हणजे हा कसा आहे व्यान,
तर हा व्यान जो आहे हा हृदय स्थित म्हणजे तुमच्या हृदयामध्ये तो स्थित आहे. हृदयामध्ये स्थित असल्यामुळं ते हृदय हे त्याचं निवासस्थान आहे. आणि निवासस्थान असलं हृदय निवासस्थान असल्यामुळं तो हृदयातनं सबंध शरीरभर पसरतो आणि पुन्हा हृदयामध्ये येऊन निवासस्थान करत असतो. आता जसं आपण काल पाहिलं, की निवासस्थान आणि विचरणस्थान ही 2 स्थानं वेगळी असतात. म्हणजे एखादा व्यक्ती आराम करण्यासाठी, राहण्यासाठी तो आपल्या निवासस्थानी असतो. निवासस्थानी असताना तो एकदम रिलॅक्स असतो. परंतु एखादं विशिष्ट कार्य करायचं असेल, तेव्हा तो घराच्या बाहेर पडतो. मग ऑफिसला जायचं असेल, तर तो ऑफिसमध्ये जातो, ऑफिसचं काम करतो. मंडईमध्ये जायचं असेल, तर मंडईमध्ये जाऊन भाजी घेण्याचं तो काम करतो. अजून खेळायला जायचं असेल क्रीडांगणावरती, मैदानावरती, तो जाऊन खेळतो आणि खेळ संपूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो आपल्या घरी येतो. अगदी त्याच प्रकारे हा जो व्यानवायू आहे, हा आपल्या हृदयामध्ये स्थित असतो आणि हृदयामध्ये स्थित असताना त्याला ज्या ठिकाणी शरीरामध्ये जायचंय, त्या ठिकाणी जाऊन त्याची तो कार्य पूर्ण करतो आणि ती कार्य पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हृदयामध्ये येऊन स्थित होतो. म्हणून हृदय हे व्यानवायूचं मुख्य निवासस्थान सांगितलेलं आहे. त्याचं मूलस्थान हे हृदयाचं हे मूलस्थान सांगितलेलं आहे. आता हा व्यानवायू जो आहे, हे हृदयाचं असं मूलस्थान का सांगितलंय? किंवा हृदयालाच त्याचं स्थान का का महत्वाचं आहे? कारण हृदय जे आहे हे आपल्या शरीरामधलं अतिशय महत्वाचं अंग आहे. हृदय म्हणजे फक्त हार्ट नाही. हार्ट म्हणलं, की आपण त्याला हृदय असं म्हणतो. तसं मराठी भाषांतर आपण काय करतो हृदय. परंतु फक्त हार्ट म्हणजे फक्त हृदय असं म्हणता येणार नाही. कारण आयुर्वेदामध्ये हृदय ही संकल्पना अतिशय व्यापक आहे. मॉडर्न सायन्समध्ये हार्ट म्हणजे हृदय होत असेल. परंतु मॉडर्न सायन्समध्ये हार्ट म्हणजे फक्त एक अवयव आहे, जो तुम्हाला चित्रात दिसतोय स्क्रीनवरती. परंतु आयुर्वेदामध्ये हृदय म्हणजे फक्त हार्ट नाही, हृदयाचा एक भाग जो आहे त्याला हार्ट म्हटलं जातं. परंतु हृदय जे आहे ते एक कोष्टांग आहे, एक प्राणायतन आहे, एक मुख्य मर्म आहे आणि आपल्या मनातील भावांचं आश्रयस्थान सुद्धा आहे आणि आपल्या मनाचं अधिष्ठान सुद्धा आहे. असं ते हृदय त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. असं त्या हृदयाचं अतिशय व्यापक वर्णन केलंय. म्हणजे हृदयामध्ये काय-काय कामं चालतात. आपण फक्त आपल्याला एवढंच माहिती असतं, की हृदय फक्त ऑक्सिजन घेतं. म्हणजे रक्त संवहन करतं. फुफ्फुसाकडनं आलेला ऑक्सिजन घ्यायचा आणि सगळ्या शरीराला पोहोचवायचा एवढंच काम हृदयाचं आहे असं आपल्याला वाटतं. परंतु ते असं नाहीये. हृदयाचं काम ह्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर अशी काही कामं आहेत. आणि हृदय हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून निसर्गाने त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलंय. त्याची विशिष्ट सुरक्षा घेतलेली आहे, की जेणेकरून त्याला कुठली इजा होऊ नये. कारण त्रिमर्मापैकी म्हणजे 3 मर्मांपैकी आपल्या शरीरातल्या हृदय हे अतिशय महत्वाचं मर्म आहे. आणि त्याचं संरक्षण हे निसर्गाने उपजतच घेतलेलं आहे. आता हृदय हा शब्द कसा आला किंवा हृदय हे नाव कसं बनलं? तर हृदयाचा अर्थ जर आपण पाहिला, तर रसरक्त विक्षेपण करणं हे हृदयाचं मुख्य कार्य आहे. म्हणजे जो फुफ्फुसाकडनं आलेला ऑक्सिजन आहे, तो ग्रहण करायचा. समान वायूकडनं समान वायूच्या माध्यमातून जो रसधातू आलेला आहे, तो स्वीकारायचा आणि तो स्वीकारून तो काही काळ हृदयामध्ये ठेवायचा, काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद आणि त्यानंतर तो व्यानवायूच्या माध्यमातून सगळ्या सबंध शरीरभर पोहोचवायचा. प्रत्येक पेशीपर्यंत ते सगळे पोषक घटक नेऊन पोहोचवायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं रिसीव्ह करणं, गिव्ह करणं म्हणजे प्रदान करणं आणि कंट्रोल करणं. हे 3 गोष्टी घडत असतात. आणि म्हणून हृदयाला म्हणजे हरती म्हणजे स्वीकार करणं, म्हणजे ददती म्हणजे प्रदान करणं आणि म्हणजे यागती म्हणजे नियंत्रित करणं असं मिळून हृदय असा शब्द तयार होतो. ही हृदयाची व्याख्या आहे आयुर्वेदामध्ये दिलेली. हरती म्हणजे स्वीकार करणं, ददती म्हणजे प्रदान करणं आणि म्हणजे यागती असं हृदय हे असं बनतं. मग हे काय स्वीकार करतं? काय प्रदान करतं? आणि कशाला कंट्रोल करतं? तर हे रस, रक्त, प्राण ह्यांचं स्वीकार करतं आणि त्याचंच प्रदान पूर्ण शरीराला करत असतं आणि त्याच्यावरतीच ते नियंत्रण हे आयुष्यभर करत असतं. माणूस जन्माला आला, की हृदयाची जी धडधड चालू होते, हृदयाचं जे काम सुरू होतं, थोडक्यात हृदय जे आहे ते माणसाच्या शरीरामधलं इंजिन असं म्हटलं जातं. आणि मग ते कधी थांबतं? ज्यावेळेस माणूस मृत्युमुखी पडतो, त्यावेळेस ते शांत होतं.
म्हणजे संबंध आयुष्यभर हे हृदय आपलं काम करत असतं. आणि म्हणजे हृदय काम करत असताना ह्या हृदयाला कार्यरत ठेवणारा जो वायू आहे, त्याला व्यानवायू असं म्हटलंय. कारण व्यानवायूचं ते निवासस्थान आहे, मुख्य स्थान सांगितलेलं आहे. मग हृदयामध्ये काय-काय आहे? म्हणजे फक्त एवढंच काम करायचंय का? घ्यायचंय आणि शरीराला प्रदान करायचं तर नाही. रसरक्त विक्षेपणाचं मुख्य काम हे हृदयाचं आहेच आहे. परंतु साधक पित्त हे जे आहे, जसं आपण पाहिलं की ज्याप्रमाणे वायूचे 5 प्रकार असतात, त्याप्रमाणे कफाचे सुद्धा 5 प्रकार असतात. पित्ताचे सुद्धा 5 प्रकार असतात. आणि प्रत्येक कफामधल्या 5 प्रकारांचं वेगवेगळे जे कफ आहेत, त्यांची एका विशिष्ट स्थानामध्ये वेगवेगळी कामं आहेत. अगदी पित्ताचं सुद्धा तसंच आहे, की पित्त सुद्धा 5 प्रकारचं आहे आणि ते 5 प्रकारचं पित्त शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरती जाऊन वेगवेगळ्या प्रकारची विशिष्ट कामं करत असतं. आणि मग त्याच कफाच्या आणि पित्ताच्या प्रकारांमधलं साधक पित्त नावाचं जे पित्त आहे, ते आपल्या हृदयामध्ये काम करत असतं. म्हणून आपण ध्यानाला बसलो, की ध्यान आपलं का लागतं? कारण साधना करण्यासाठी जी आवश्यक ऊर्जा असते, ती साधक पित्ताकडनं ती आपल्याला प्रामुख्याने मिळत असते. त्यानंतर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की ज्या ठिकाणी वायू जास्त असतो, त्या ठिकाणी कोरडेपणा असतो. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस आपले कपडे ओले असतात, आपण वाऱ्यामध्ये सुकायला टाकले, की ते पटकन सुकून जातात. आपण वाळवण जे करतो घरामध्ये, म्हणजे कुरडई, पापड जे करतो, ते आपण करतो काय? वाऱ्यामध्ये किंवा उन्हामध्ये सुकायला टाकतो. आता उन्हामध्ये किंवा वाऱ्यामध्ये आपण का सुकायला टाकतो? कारण उन्हामध्ये वृक्षगुण असतो आणि वाऱ्यामध्ये पण वृक्षगुण असतो. ह्या वृक्षगुणामुळे आपण जेव्हा जे कुरडई, पापड वाळत टाकले, ते सुकतात. म्हणजे वृक्षगुण हा वायूमध्ये आहे आणि वायू हा अग्नीसोबत सुद्धा काम करत असतो. आणि मग वायू जर अग्नीसोबत काम करत असेल, तर सगळ्यात जास्त वायू कुठं काम करतात? तर ह्या हृदयामध्ये जर आपण पाहिलं, तर ह्या हृदयामध्ये जवळपास 3 प्रकारचे वायू या ठिकाणी कार्यरत करताना आपल्याला आढळतात. सगळ्यात महत्त्वाचा प्राणवायू या हृदयामध्ये काम करतोच. त्याचबरोबर जिथं-जिथं प्राणवायू काम करतो, त्या ठिकाणी उदानवायू देखील काम करतो. म्हणजे हा दुसरा प्रकार पण याच्यामध्ये आला. व्यानवायूचं निवासस्थान तर या हृदयामध्येच सांगितलेलं आहे. आणि काही अंशी जे रसरक्त संवहन आपलं रस धातूचं जे संवहन होत असतं, जो प्लाझ्मा आपल्या हृदयामध्ये येत असतो, तो ज्याला रसधातू आपण म्हणतो, तो जो हृदयामध्ये येत असतो, त्याच्यामध्ये समान वायू हा सुद्धा काही अंशामध्ये त्या हृदयामध्ये काम करत असतो. म्हणजे एकाच वेळेस 4-4 प्रकारचे वायू ज्या ठिकाणी काम करतात, ते हृदय आहे. मग मला सांगा, जर एवढे वायू काम करत असतील, तर माझ्या हृदयामध्ये वृक्षपणा यायला हवा की नको? आणि मग रुक्षपणा म्हणजे कोरडेपणा हा आलाच पाहिजे. आणि मग हृदयामध्ये जर कोरडेपणा येणार असेल, तर हृदय काम करू शकणारच नाही. हृदय कधीच तुटून जाईल, कधीच फाटून जाईल. आणि मग ते हृदय कायम लवचिक राहावं, कायम ओलसर राहावं आणि हा जो असलेला 4 वायूंचा परिणाम हा त्याच्यावरती होऊ नये. ते हृदय मध्येच बंद पडू नये किंवा ज्याला आपण कार्डियाक अरेस्ट म्हणतो, हार्ट अटॅकचा दुसरा भाग, की तो येऊ नये म्हणून हा अवलंबक कफ या ठिकाणी सुद्धा काम करत असतो. हा कफाचा एक प्रकार आहे. आणि हा हृदयातच काम करत असतो. हृदय आणि उर प्रदेशामध्ये. जेणेकरून होतं काय, की हे सगळे वायू आयुष्यभर आपल्या हृदयामध्ये काम करत असताना त्या हृदयाला सुकू न देण्याचं काम हा अवलंबक कफ करत असतो. अजून दुसरा भाग काय, की ह्या हृदयामध्ये रसधातू सुद्धा आहे, रक्तधातू सुद्धा आहे आणि जे आपण ओज म्हणतो, ते ओज सुद्धा ह्या हृदयामध्ये असतं. ज्यावेळेस आपण पाहतो, की एखादी व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर जसं संत महात्मे असतात. हे संत महात्मे किंवा साधू पुरुष, संन्यासी ज्यावेळेस ही आपल्या तपश्चर्येची ध्यानधारणा केल्यानंतर ज्यावेळेस आपण त्यांच्या समोर दर्शनाला जातो, तर त्यांच्या प्रभावळीमध्ये ती एक वेगळीच ऊर्जा असते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर जो सकारात्मकता आणि जी पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसत असते, ती कशामुळे दिसते? तर त्या साधूचं, त्या ऋषीचं, त्या संताचं, त्या व्यक्तीचं रसरक्त संवाद होऊन सप्त धातूंचं हे पोषण झालेलं असतं आणि सप्त धातूमध्ये सगळ्यात शेवटचा जो शुक्र धातू आहे, त्या शुक्र धातूचं जे फलित आहे, ते म्हणजे ओज. हे अतिशय प्रभावीपणे ह्या हृदयामध्ये असतं आणि हे ओज त्या हृदयातनं बाहेर पडत असतं. म्हणून ओज हा सुद्धा हृदयामध्ये असतो. आणि ह्या सगळ्यांवरती नियंत्रण कोण करतं? तर या सगळ्यांवरती नियंत्रण हा जो आहे, हा व्यान वायू या ठिकाणी करत असतो.
आणि मग हा कशा प्रकारे करतो? म्हणजे हृदयाची जी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट जी चालते, जी धडधड, दगदग जी चालू असते, ही सगळी व्यानवायूमुळे चालू असते. म्हणजे आपल्या ज्या हार्टबीट्स पडतायत, त्याला कारणीभूत कोण आहे? तर व्यानवायू ह्या गोष्टीला कारणीभूत आहे. जर व्यान नसेल, तर हृदय चालूच शकणार नाही. आणि मग ही जी क्रिया आहे, मग ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये आलेलं रक्त हे स्वीकारणं, त्याचं संवहन करणं आणि पूर्ण शरीरामध्ये ते पूर्ण सगळ्या पेशींपर्यंत पोहोचवणं आणि तिथून पुन्हा चक्रवत क्रिया करणं, ह्याच्यावरती महर्षी भेल यांनी भेल संहितामध्ये याला चक्रवत क्रिया असं म्हणलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्या हृदयामध्ये स्पंदनाचा एक ठोका पडतो, त्यावेळेस ही एक चक्रवत क्रिया पूर्ण झालेली असते. म्हणजे एका मिनिटामध्ये जर 72 ठोके आपल्या हृदयाचे पडत असतील, तर 72 वेळा ही हृदयाची क्रिया जी आहे, ही प्रत्येक आपल्या पेशींपर्यंत जाऊन हे रसरक्त संवहन पोहोचवलेलं असतं. आणि मग योगशास्त्रामध्ये काय म्हटलं जातं, की तुम्ही सतत नामस्मरण करत राहा. कारण नामस्मरण करताना, नामस्मरणाच्या माध्यमातून जी ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये येणार आहे, ती ऊर्जा ही प्रत्येक मिनिटाला 72 वेळा ही तुमच्या पेशींपर्यंत जाईल आणि या पेशींमध्ये सुद्धा ही चक्रवात क्रिया व्हायला लागेल. कारण का? ह्या पेशींमध्ये काय आहे? जलीय अंश आहे आणि जलीय अंश असल्यामुळं जलामध्ये मेमरी धारण करण्याची शक्ती आहे. म्हणून हे संत, महात्म्य, योगी हे सतत नामस्मरण करत असतात आणि ही चक्रवत क्रिया वारंवार करत असतात. जेव्हा ही चक्रवत क्रिया वारंवार होते, तेव्हा ते त्यांना सिद्धी प्राप्त होण्याप्रती ते जात असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यानवायू जो आहे, हा अतिशय महत्वाचा आहे. हा तुमच्या हृदयाची चक्रवात क्रिया जी आहे ती सुरळीतपणे पार पाडत असतो. आता जसं तो हृदय धारण करतो व्यानवायू हृदयामध्ये महत्वाचा आहे, तसं दुसरं तो कुठं काम करतो? तर दुसऱ्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर हृदय मस्तिष्क धारण म्हणजे जसं हृदयाचं स्पंदन हे आपल्या हृदयामध्ये चालू असतं, जशी जी ऍक्टिव्हिटी चालू असते, अगदी हृदयासारखीच क्रिया आपल्या मस्तिष्कामध्ये पण चालू असते. ज्याला मस्तिष्क धारण असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस स्पंदन करत असतात. फक्त होतं काय, की हृदयाची धगधग आपल्याला जाणवते, जी धडधड आपल्याला जाणवते, फुफ्फुसातनं आलेला वायू आपल्याला जाणवतो. हृदयाचा ठोका जो पडलाय तो आपल्याला जाणवतो. परंतु मस्तिष्कातली ही क्रिया जी आहे ती जाणवत नाही. कारण ही जी क्रिया आहे स्पंदनाची, ही मस्तिष्कामध्ये पण चालू असते. फक्त ती अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये चालू असते, वेगळ्या पद्धतीने चालू असते. कारण मस्तिष्कामध्ये सूचना येत असतात, सूचना जात असतात. ह्या सूचना येणं आणि सूचना जाणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यावरती सुद्धा व्यानवायूचा त्या ठिकाणी प्रभाव असतो. आणि हा व्यानवायू जो आहे, मग हा काय काम करतो, की बघा जसं एखाद्या मशीनला आपण काम दिलेलं आहे. समजा वॉशिंग मशीन असेल किंवा मिक्सर असेल कुठलंही. आता मिक्सर काय काम करणार आहे? तुम्ही जे काही त्याला पदार्थ द्याल त्याचं ग्राइंडिंग करायचं तो काम करणार आहे. त्याची पावडर बनवायचं काम करणार आहे. किंवा वॉशिंग मशीन असेल, तर वॉशिंग मशीनचं काम काय? की त्याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर ते वॉशिंग मशीन पाणी घेणार, कपडे धुणार आणि जे मलयुक्त पाणी आहे, जे ड्रेनेज पाणी आहे, ते बाहेर टाकणार. आता ही क्रिया त्या वॉशिंग मशीनला दिलेली आहे. परंतु वॉशिंग मशीन कधी काम करेल? जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा स्विच ऑन करू आणि त्याच्यामध्ये ती ऊर्जा टाकू, करंट आपण ज्यावेळेस मशीनमध्ये टाकू, त्यावेळेस मशीन ऑटोमॅटिकली काम करायला लागेल. मग मशीन करेल काय? स्विच ऑन केल्याबरोबर मग शुद्ध पाणी घेईल, कपडे धुईल आणि जो मलयुक्त पाणी आहे धुतल्यानंतर ते बाहेर फेकण्याचं काम करेल. परंतु जोपर्यंत आपण इलेक्ट्रिसिटीचा स्विच ऑन करत नाही, तोपर्यंत ही क्रिया चालू होणार नाही. अगदी तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा अनेक छोट्या-छोट्या प्रकारचे मशीन बसवलेले आहेत. मग ज्याला कोणी जठर म्हणतं, ज्याला कोणी पॅनक्रिया म्हणतं, ज्याला कोणी पित्तग्रंथी असं म्हणतं, ज्याला आपण ग्लँड म्हणतो, जे गॉल ब्लॅडर असेल किंवा ज्याला कोणी आपण आतडं म्हणतो, ज्याला कोणी आपण लिव्हर असं म्हणतो, त्याच्यामध्ये फुफ्फुस आहे. म्हणजे हे सगळी आपल्या शरीरामध्ये बसवलेली छोटी-छोटी यंत्रच आहेत आणि या यंत्रांना जर सुरू ठेवायचं असेल, तर एक प्रकारची इलेक्ट्रिसिटी लागते. ती म्हणजे प्राणतत्वांची, प्राणवायूची आणि ती इलेक्ट्रिसिटी त्या यंत्रांना पोहोचवण्याचं काम हा व्यानवायू करत असतो. हा व्यानवायू हृदयातनं निघाल्यानंतर त्या सगळ्या छोट्या-छोट्या शरीरातल्या यंत्रांना हा ऍक्टिव्ह ठेवत असतो, चालू ठेवत असतो. शेवटी आपलं शरीर काय आहे? शरीरावरची कातडी जर आपण काढली आणि आतमध्ये निरीक्षण जर केलं, तर हे सगळी छोटी-छोटी यंत्रच एका ठिकाणी बसवलेली आहेत. हे एक कपाटच आहे.
हे कपाट जर आपण उघडलं, तर ही सगळी छोटी-छोटी यंत्र तुम्हाला पाहायला मिळतील, जी सजीवात्मक आहेत. ज्यांना ऊर्जावरती, शरीराच्या हृदयातनं निघणाऱ्या ऊर्जेवरती ती काम करणारी आहेत. मग जठरामध्ये अन्न टाकलं तर त्याचं पाचन करायचं, त्याचं मुंचन करायचं, ते पचवायचं, विघटन करायचं, प्रोटीनचं पाचन करायचं आणि अन्न पुढे ढकलून द्यायचं. मग पुढे ढकलल्यानंतर ते ज्यावेळेस छोट्या आतड्यामध्ये येतं, तेव्हा पॅनक्रियाचं काम काय? पॅनक्रियाटिक ज्यूस निर्माण करायचे आणि योग्य प्रमाणामध्ये स्रवण करायचे. पित्ताशयाचं काम काय आहे? की तिचं जे बाईल आहे, ते बाईल त्या पाण्यामध्ये टाकायचं. ते पित्त जे आहे ते आलेलं अन्नामध्ये टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छोट्या आतड्याचं काम काय? हे सगळे पॅनक्रियाटिक ज्यूस किंवा बाईल जो आलाय आणि वरनं जे अन्न आलंय बारीक होऊन, त्याला व्यवस्थित एकमेकांमध्ये मुंचन करायचं, एकमेकांमध्ये मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्यातले जे स्थिर घटक आहेत, त्याच्या जे सूक्ष्म घटक आहेत, त्याचं सगळं करायचं काय? शोषण करायचं आणि पुढे पाठवून द्यायचं. मोठं आतडं पण काय? एक प्रकारचं मशीनच आहे. ज्याच्यामध्ये जलीय घटक जे आहेत, जेवढे जलीय घटक पुढे आले तेवढे शोषून घ्यायचे. बाकीचा ठोस भाग जो आहे तो मल स्वरूपामध्ये पुढे पाठवून द्यायचा. तुमचं लिव्हर काय आहे? लिव्हर सुद्धा एक मशीनच आहे. लिव्हर करणार काय, की ज्यावेळेस ते रात्री 11च्या नंतर तुमच्या शरीरामध्ये असलेले सगळे टॉक्सिन्स हे घेणार आणि ते डिस्ट्रॉय करून टाकणार आणि शुद्ध रक्ताची निर्मिती करणार. म्हणजे ही सगळी मशीन जी आहेत, ही आपल्या पद्धतीनं काम करत असतात आणि त्यांना जी इलेक्ट्रिसिटी लागते, जी ऊर्जा लागते, जो वायू लागतो, तो म्हणजे व्यानवायू. ह्या व्यानवायूमुळे ते पूर्ण शरीरभर काम करत असतात. मग सगळ्यांना ऍक्टिव्ह ठेवायचं तो काम करत असतात. आणि मग हे हृदय जे आहे, हा व्यानवायू कुठं बनतो? त्याचं निवासस्थान काय? तर ते हृदय सांगितलेलं आहे. आणि मग हृदय काय आहे, की आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अहोरात्र ते चक्रवात क्रिया करत असतं. म्हणून हृदयाचं पोषण होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून व्यानवायूच्या प्रेरणेने अवलंबक कफ जो आहे, हा त्याचं पोषण करत असतो. त्याला शांत ठेवत असतो. त्याला कूलिंग इफेक्ट देत असतो. आणि हे कूलिंग इफेक्ट मिळाल्यामुळं आपलं हृदय हे चांगल्या प्रकारे काम करतं. आता ज्यावेळेस हा अवलंबक कफ कसा बनतो? तर ज्यावेळेस आपण योग्य प्रकारचा आहार घेतो, जो षड्रसयुक्त आहार घेतो, हा षड्रसयुक्त आहार घेतल्यानंतर आपल्या भोजनाचं जेव्हा आपल्या जठरामध्ये पाचन अवस्था सुरू होते, ती पाचन अवस्था सुरू झाल्यानंतर जी पहिली अवस्था आहे, त्याच्यामध्ये भूमितत्व आणि जलतत्व याचं विघटन होत असतं. त्या अवस्थेला मधुरपाक अवस्था असं म्हणतात आणि ह्या मधुरपाक अवस्थेमध्ये ह्या अवलंबक कफाचं पोषण होतं. त्या ठिकाणी तो अवलंबक कफ चार्ज होत असतो आणि तो चार्ज झालेला अवलंबक कफ, पोषित झालेला अवलंबक कफ तुमच्या हृदयाजवळ जाऊन काम करतो आणि तो हृदयाला त्या ठिकाणी कुठलीही प्रकारचं वृक्षपणा येऊ देत नाही आणि त्याला तो नेहमी ऍक्टिव्ह आणि लवचिक असा ठेवतो, लचिला असा ठेवत असतो. आणि हे ह्या ठिकाणी अवलंबक कफाचं काम आहे. आणि हे काम करताना तो कुठल्या वायूसोबत करतो? तर ह्या व्यान वायूच्या प्रेरणेने तो करत असतो. त्याचबरोबर पित्तधरा कला आणि मज्जाधरा कला. आता नॉर्मली काय होतं, की साधक पित्त जे आहे, हे साधक पित्त आपल्या हृदयामध्ये सुद्धा काम करत असतं. आता हृदयामध्ये साधक पित्त काम करत असताना हे साधक पित्त कसं बनतं? तर ज्यावेळेस आपलं पाचन चालू आहे, आहार घेतल्यानंतर, त्या पाचनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे पहिली अवस्था मधुरपाक अवस्था म्हणजे तुम्ही अन्न खाल्लंय, तर खाल्लेलं अन्न पचताना त्यातले पहिल्यांदा तुम्हाला पृथ्वी आणि जल हे 2 घटक त्याचं पाचन होणार आहे. त्याला मधुरपाक अवस्था म्हणतात. आणि दुसरी अवस्था जी येते त्याच्यामध्ये काय होतं, की जी आम्लपाक अवस्था त्याला म्हणलेलं आहे, की जे आंबट पदार्थ आहेत, हे आंबट पदार्थ आपण खातो किंवा जी आता त्यातनं आम्ल उत्पन्न होतं, म्हणजे आग्नेय पदार्थ ज्यावेळेस अग्नी महाभूताचे जे पदार्थ आहेत, ते किंवा अग्नी महाभूत याचं जे पाचन होतं त्या अन्नातल्या अग्नी महाभूताचं, ती जी अवस्था आहे ती आम्लपाक अवस्था आहे. आणि तिसरी अवस्था असते कटुपाक अवस्था, ज्याच्यामध्ये कषाय आणि कटू हे 2 रसांचं पाचन शक्यतो प्रामुख्याने होत असतं. आता कटुरस पुढं मागे हा थोडासा असतो. परंतु आम्लपाक अवस्थेमध्ये ह्या साधक पित्ताचं पोषण होतं. आणि साधक पित्त मग काय काम करतं? तर साधक पित्त जे आहे हे पित्तधरा कला आणि त्यातनं मज्जांची उत्पत्ती करत असतं. मज्जाधरा कल्याची उत्पन्न करीत असतं. म्हणजे मस्तिष्क जे बनलंय, आपलं मेंदू जो बनलाय, हा मज्जाधरा कलेपासून बनलेला आहे. मज्जाधरा कला म्हणजे काय? की ज्याला आपण ब्रेन सेल्स म्हणतो. ही एक मज्जाधरा कला आहे. आता ह्या मज्जापासून ते बनलंय. आता जर पित्तधरा कला तुमची जर चांगली असेल, तर मज्जाधरा कला सुद्धा चांगली बनते. आणि मग तुमची मज्जाधरा कला चांगली असेल, तर मस्तिष्कावरती नियंत्रण चांगलं येतं.
मस्तिष्क चांगलं असेल तर हृदयावरती नियंत्रण चांगलं राहतं आणि या सगळ्या गोष्टींना प्रेरणा जी मिळते, ही व्यानवायूपासून मिळत असते. आता ही मज्जाधारा कला जी आहे, ही कुठं तयार होते? तर ही पित्तधारा कलामध्ये म्हणजे साधक पित्तामध्ये. आणि पित्तधारा कालामध्ये ही ज्यावेळेस म्हणजे मज्जाधारा कला निर्माण होते, त्यावेळेस ती आपल्या हृदयाला शांत ठेवायचं काम करत असते. दुसरं ब्रँड काम काय? आकुंचन प्रसरण करणं, उन्मेष-निमेष करणं. जेव्हा आपण जेवण जेवतो, तर जेवल्यानंतर अन्नाचं जे संवहन होतं, अन्नभाव स्रोतसारांमध्ये जे काही अन्न पुढं-पुढं सरकत असतं, हे सगळं अन्न सरकवण्याचं काम, हृदयाची मूव्हमेंट करण्याचं काम, हे सगळं व्यान वायूमुळेच होत असतं. आणि म्हणून हृदय जे काम करतंय सतत आयुष्यभर, हे फक्त व्यानवायूमुळे काम करतं. आणि मग ह्या हृदयाला विश्रांती देणं पण गरजेचं असतं. मग हृदयाला विश्रांती कधी मिळते? की ज्यावेळेस आपण एकादशी आणि चतुर्थीचं पालन करतो. उपवास आपण आठवड्यातून 1 दिवस करत असतो. म्हणजे बघा, नॉर्मल दैनंदिन जीवनामध्ये पण सांगितलंय, की तुम्ही 7 दिवस काम करू शकत नाही. मग तुम्हाला जर काम 7 दिवस करायचं असेल, तर तुम्ही थकून जाल. म्हणून आपल्या आठवड्यामध्ये 7 दिवसांच्या सप्ताहामध्ये 6 दिवस आपण काम करतो. सोमवार ते शनिवार आपण काम करतो आणि रविवारी 1 दिवस आपण सुट्टी घेत असतो. आता ही सुट्टी कशासाठी असते? की तुम्हाला 6 दिवसांचं काम केल्यानंतर 7व्या दिवशी तुमची बॉडी रिसेट करण्यासाठी, तुमचं माइंड सायकल जी आहे ती रिसेट करण्यासाठी आणि पुन्हा तुम्हाला कामाला नव्याने जोम येण्यासाठी, नवीन ताकद मिळण्यासाठी आपण काम करताना आठवड्यातून 1 दिवस सुट्टी घेत असतो. आता जे लोकं आय-टीमध्ये काम करतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात, ती लोकं तर शनिवार, रविवार अशी 2 दिवस सुट्टी घेतात. कारण का? की ते 5 दिवस इतकं काम करतात, की त्यांचा यायचा टायमिंग असतो आणि जायचा टायमिंग नसतो. जोपर्यंत काम त्यांचं पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना सुट्टी दिली जात नाही. आणि मग 5 दिवस ते रात्रंदिवस काम करतात. रात्री उशिरा जागेपर्यंत काम करतात आणि शुक्रवारी एकदा सुट्टी झाली, की ही माणसं डायरेक्ट घरची गाडी काढतात आणि कुठेतरी कोकणात किंवा निसर्गरम्य ठिकाणी ही फिरायला फॅमिलीसोबत जातात आणि फोन बंद करून ठेवतात. कारण का? की त्यांना पुढचे 5 दिवस काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते, ती ऊर्जा मिळणं अतिशय गरजेचं असतं. म्हणून शनिवार, रविवार ते ऑफिसचा फोन सुद्धा उचलत नाहीत. कारण त्यांनी ही स्वतःसाठी घेतलेली सुट्टी असते. आता हे WHO पण सांगतंय सुट्टी घेणं गरजेचं आहे. जगातले सगळे वैद्य पण सांगतात, सगळे मानसशास्त्रज्ञ पण सांगतात. पण आयुर्वेदाने मात्र 10,000 वर्षापूर्वीच सांगून ठेवलंय. आठवड्यातून 1 दिवस सुट्टी पाहिजे. मग जशी शरीराला सुट्टी पाहिजे, तशी शरीराच्या अवयवांना पण सुट्टी पाहिजे. हे तर आपले रात्रंदिवस काम करत असतात. त्यांना आपण कुठला ओव्हरटाईम पण देत नाही आणि यांचं आपण पोषण पण व्यवस्थित करत नाही आणि म्हणून 7 दिवसातनं एकदा त्यांना विश्रांती दिली, तर हे अवयव तुमचे खूप चांगल्या प्रकारे काम करतात, निरंतर काम करतात आणि कधीही मग तुम्हाला ते संप करत नाहीत. कधीही तुम्हाला एक्स्ट्रा कुठले चार्जेस तुम्हाला मागत नाहीत. बघा, कामगार जर सॅटिस्फाईड नसेल, तर तो संप करतो. पगार वाढ मागतो किंवा त्याला ते परवडत नाही. पण समजा तुमच्या शरीरातल्या अवयवाने जर संप केला, तर तो व्याधी निर्माण करणार आहे. आणि मग ही व्याधी निर्माण होणं म्हणजे काय? संप निर्माण होणं. कारण का? की तुम्ही त्यांना विश्रांती देत नाहीत. त्यांची तुम्ही काळजी घेत नाहीत. म्हणून मग ते संप करतात. आता मग ह्याला विश्रांती कशी मिळणार आहे? तर तुम्हाला उपवास करायला लागणार. मग तुम्हाला आठवड्यातनं 1 दिवस उपवास हा करायचा आहे म्हणजे करायचा आहे. शरीराला रिसेट करायचंय. शरीराची शुद्धी करायची. तुमच्या मनाची, मस्तिष्काची शुद्धी करायची, आत्म्याची शुद्धी करायची आहे आणि पुन्हा जीवन जगण्यासाठी पुढच्या 6 दिवसांसाठी सिद्ध व्हायचंय. आता काय होतं, हे उपवास करतो म्हणजे त्या दिवशी काय क्रिया घडते, की ज्यावेळेस आपण लिक्विड डायट घेतो किंवा उपवास आपण घेत असताना फक्त पाणी आपण कोमट पाणी पितो, तर काय होतं आकुंचन प्रसरणाचं जे काम आहे, म्हणजे रोजच्या पेक्षा त्या दिवशी फार कमी होतं. कारण पाणी पिल्यानंतर किंवा कोमट पाणी पिल्यानंतर तुमचे आतडे, तुमचे सगळे जे काही आतमधले स्नायू हे स्निग्ध पडलेले आहेत, म्हणजे एकदम लूज पडलेले असतात, शिथिल झालेले असतात. टॉक्सिन्स सगळे बाहेर निघालेले असतात आणि एकदम त्यांना आल्हाददायकपणा आलेला असतो. आता त्या ठिकाणी आकुंचन प्रसरण जे आहे, तुमच्या आतड्यांचं, हे अतिशय कमी होतं. आपण समजा जर पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो, अगदी तुमचं पोट घशापर्यंत येईपर्यंत जर आपण जेवलो, तर काय होईल? तुमच्या तुमच्या जठराला, तुमच्या आतड्यांना जास्त काम करायला लागेल. कारण ते पचवायचंय आणि मग ते जठराला जर जास्त काम करायला लागलं, भरपूर पोटभर खाल्ल्यानंतर,
तर जठराला लागणारी ऊर्जा ही कुठून मिळणार आहे? ही हृदयाकडनं मिळणार आहे. कारण हृदयाकडनं त्याचा रक्त पुरवठा होणार आहे. हृदयाकडनं त्याला प्राणतत्वांचा पुरवठा होणार आहे. हृदयाकडनं त्याला ताकद मिळणार आहे. मग जठराला जर समजा जास्त काम करावं लागलं, तर हृदयाला पण जास्त काम करायला लागणार आहे. आणि हृदयाला जर जास्त काम करायला लागलं, त्या व्यानवायूला सुद्धा जास्त काम करायला लागणार आहे. म्हणजे एका आपल्या चुकीच्या गोष्टीमुळं सगळ्या अवयवांवरती ओव्हरटाईम पडतो. आणि त्याच्यामुळे मग होतं काय, आपलं आयुष्य कमी, कमी, कमी व्हायला लागतं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही एक दिवस उपवास करता, उपवास केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये पाचन करण्यासारखं काहीच नसतं. फक्त पाणी फ्लशिंगसाठी तुम्ही उपयोग केलेला असतो. आणि मग ते आकुंचन प्रसरणाचं काम कमी झाल्यामुळं हृदयाला सुद्धा कमी काम करायला लागतं. हृदयाला विश्रांती मिळते आणि हृदयाला विश्रांती मिळाल्यानंतर तिथं जर आपण साधं पित्त ॲक्टिव्हेट केलं आणि साधना जर आपण केली, तर ते साधनेसाठी ती अवस्था अतिशय उपयुक्त ठरते. आणि म्हणून आपल्याला आठवड्यातनं 1 दिवस उपवास करायचा आहे. आणि तुम्ही कॅलेंडर आत्ताही पहा, प्रत्येक आठवड्यामध्ये एक चतुर्थी किंवा एकादशी ही असतेच. कारण ही तुमच्या चंद्राच्या अवस्थेवरनं तुम्हाला उपवास करायचा आहे. तुम्ही म्हणाले, "मी दर रविवारी उपवास करील, मी दर गुरुवारी उपवास करील." आता काय झालंय, ह्या उपवासामध्ये बराचसा विपर्यास लोकांचा झालेला आहे. आणि काही लोकं बरेचसे अंधश्रद्धाळू झाल्यामुळं आणि किंवा जास्त भक्ताळू झाल्यामुळं त्यांच्या ह्या उपवासाच्या संकल्पना सगळ्या बदललेल्या आहेत. मग कोणी दत्तात्रयांचा भक्त असतो, तो म्हणतो मी गुरुवार पाळतो. कोणी म्हणतो की नाही मी महादेवाचा भक्त आहे, मी सोमवार पाळतो. मग कोणी म्हणतो मी गणपतीचा भक्त आहे, मी मंगळवार पाळतो किंवा देवीचा भक्त आहे, तर मंगळवारी उपवास करतो. कुणी सांगतो की नाही मी मारुतीरायाचा भक्त आहे, मी शनिवार पाळतो. हे असे वारांवरती उपवास पाळून फारसं फलित मिळत नाही. किंवा फारसं तुम्हाला फायदा हा शरीरशास्त्रासाठी होत नाही. ज्योतिषशास्त्रासाठी, ग्रहशांतीसाठी थोडाफार होत असेल. परंतु हा फायदा तुम्हाला वारांचे उपवास करून शरीरासाठी, हृदयासाठी, मनासाठी होत नाही. तुम्हाला हे उपवास हे चंद्राच्या आणि सूर्याच्या स्थितीवरनं जर आपण केले, तर नॅचरल इफेक्ट त्याला मिळतो आणि त्यानुसार मग तुम्हाला त्याचे फायदे तुम्हाला होत असतात. आणि मग कधी उपवास करायचे? तर चतुर्थीला आणि एकादशीला या 2 तिथींनाच उपवास करायचे. कारण का? की शरीरामधनं मल-उत्सर्जन होण्यासाठी जी आवश्यक पातळी लागते, आवश्यक स्थिती लागते, जी चंद्राची आणि सूर्याची, ही स्थिती फक्त चतुर्थी आणि एकादशीलाच आलेली असते. म्हणून चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करतो आणि चंद्रोदय झाला की आपण उपवास सोडतो. आता उपवास सोडले की लगेच रात्री भरपेट जेवायचंय असं नाही. उपवास सोडला की थोडंसं दूध घ्यायचंय आणि एक मोदक, त्याला मोदक का म्हटलंय? कारण मोदक ही संकल्पना आयुर्वेदातली औषधाची आहे. जसं वटी, वर्ती, आसव, काढा, अरिष्ट हे जे प्रकार आहेत ना औषधांचे, त्याच्यामध्ये मोदक हा सुद्धा एक औषधांचा प्रकार आहे. कधी वेळ मिळाला त्याच्यावरती आपण लेक्चर करूया. की मोदक हा सुद्धा औषधाचा प्रकार आहे. त्याचा आकार शंकूसारखा आहे. जेणेकरून तो तुमच्या पचनासाठी आणि तुमच्या पोटासाठी आणि अनेक विकारांवरती विजय मिळवण्यासाठी मोदक नावाची संकल्पना आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, की ज्यावेळेस आपल्याला शरीर शुद्धी करायची असते, तुम्हाला विरेचन करायचं असतं, त्यावेळेस डॉक्टर काय करतात? तर तुम्हाला एक मोदक देतात. आता मोदक कुठला? त्याचं नाव जे आहे ते अभयादी मोदक. आता हे मेडिकलमध्ये गेलात तुम्हाला पाहायला मिळेल, ती गोळी असते. आता पूर्वी ती मोदकासारखी असायची. त्याला अभयादी मोदक असं म्हटलं आहे. म्हणजे काय, की तुमच्या शरीराची ती शुद्धी करणार आहे. तसा हा मोदक वेगळा आहे. तर हा भोज्य औषधीमधला मोदक आहे आणि हा आयुर्वेद औषधामधला मोदक आहे. तर हे चतुर्थीला आपण काय करतो, की चंद्रोदय झाला की आपण थोडंसं मग तो फास्टिंग सोडतो, उपवास सोडतो. त्यावेळेस थोडंसं दूध घ्यायचं असतं, एक मोदक खायचा आणि झोपून जायचं असतं. भरपूर जेवायचं नसतं, परंतु आपल्याला भूक इतकी लागलेली असते, की आपल्याला दम निघत नाही. मग आपण म्हणतो जाऊ द्या, उद्या बघू काय ते. आणि एकादशीला तर मात्र काय, एकादशीला तर बिलकुल जेवायचं नाही. म्हणजे दशमीपासून सुरुवात करायची आणि तुम्हाला द्वादशीला सकाळी तसं उपवासाचं पारणं फेडायचं. जेणेकरून का, ते असं करा ह्या तिथींमध्ये त्या चंद्राची अवस्था, त्या ऊर्जांची अवस्था ही वेगळी पातळी एका विशिष्ट लेव्हलला असते. त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या हृदयावरती, तुमच्या शरीरातल्या सगळ्या कोष्टांगावरती आणि तुमच्या पाचन शक्तीवरती झालेला असतो. म्हणून हे 2 तिथींना उपवास करायचा आहे. उपवास केल्यानंतर होईल काय, हृदयाला सुद्धा विश्रांती मिळेल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या शांत होतील. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जो आहे, तो व्यान वायू सांगितलेला आहे. हा इतका महत्वाचा व्यान आहे. आता व्यान वायूचं स्थान जर आपण पाहिलं, तर हा व्यान वायू जो आहे,
हा तुमच्या डोळ्यांमध्ये सुद्धा काम करतो. आता डोळ्यांचा आणि हृदयाचा हा आश्रय-आश्रयी संबंध असतो बरं. कारण का, की डोळे आणि हृदय हे जे आहेत ना, ह्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. कारण ही 2 जुळी मुलं आहेत, ही एकाच वेळेस आपल्या शरीरामध्ये बनत असतात. ज्यावेळेस मातेच्या गर्भामध्ये ज्यावेळेस ते मूल बनायला लागतं, तेव्हा 4थ्या महिन्यामध्ये म्हणजे गर्भावस्थेच्या 4थ्या महिन्यामध्ये त्या मातेच्या शरीरामध्ये, गर्भामध्ये आपल्या त्या बाळाचं हृदय आणि डोळे त्या दोघांची उत्पत्ती एकत्रच होत असते. आणि डोळ्यांची आणि हृदयाची उत्पत्ती ही एकत्र ज्यावेळेस होते, त्यावेळेस ही दोघं एकमेकांच्या ताळमेळाने काम करतात. म्हणून आपल्या हृदयातली कुठलीही भावना व्यक्त करायची असेल, तर ती डोळ्यातनं व्यक्त करायला लागते. म्हणजे प्रेमाची भावना असेल, तर प्रेम हृदयामध्ये असतं, परंतु व्यक्त होतं डोळ्यामध्ये. राग तुमच्या हृदयामध्ये असेल, परंतु व्यक्त होईल तुमच्या डोळ्यामध्ये. रागवली की आपण डोळे वटारतो. मला सांगा रागवल्यावरती मग डोळे वटारायची काय गरज आहे? डोळे शांत ठेवले पाहिजे की नाही? परंतु राग आलाय कुठं? हृदयामध्ये. डोळे वटारलेत आपण त्याचं उत्पन्न व्यक्त केलेत कुठं? डोळ्यांमध्ये. म्हणजे डोळ्यांची आणि हृदयाची ही आश्रय-आश्रयी संबंध आहे. आणि हे दोघं एकत्रच 4थ्या महिन्यामध्ये बनलेले असतात. म्हणजे सगळं भावांचं स्थान, मनाचं स्थान जे सांगितले ते हृदय आहे. सगळे भाव उत्पत्ती कुठं होते? या हृदयामध्ये होते आणि ती कोणामुळे होते? त्याला प्रेरणा देतं कोण? तर हा व्यानवायू देत असतो. आणि व्यक्त करतो कोण? तर हा व्यानवायू करत असतो. म्हणून बघा, की आपण आता कॉलेजला आपण चेष्टेने आपण पाहतो. तर समजा एखादी प्रेयसी असेल, तर त्या प्रेयसीला डोळा मारला जातो. आता डोळा मारणे हा थोडासा अश्लीलता याच्यातनं आपण बाजूला काढली, तर ही एक क्रिया का केली? कारण त्या प्रियकराने त्याच्या प्रेयसीला काही असे मूकपणे संदेश पाठवण्यासाठी डोळ्याचा उपयोग केला. पण ते संदेश आले कुठनं होते? तर त्याच्या हृदयामधनं आले होते. आणि ते व्यक्त झाले कुठं? तर डोळ्यामधनं व्यक्त झाले. म्हणून डोळ्यांचा हृदयाचा आश्रय संबंध आहे. आपण एखाद्या लहान मुलांवरती रागवलो किंवा ऑफिसमध्ये स्टाफला आपण रागवलो, तर राग हा व्यक्त कसा होतो? तर डोळ्यातनं होतो. कधी-कधी काय होतं, की आपण समोरच्याला काही बोलत नाही. फक्त डोळ्यांच्या इशाऱ्यावरतीच आपण त्याला सगळं सांगत असतो आणि समोरचा सगळा समजून घेतो. म्हणजे पत्नीच्या मनातले भाव किंवा पतीच्या मनातले भाव काय आहेत, ही पत्नी त्याच्या पतीच्या डोळ्यांमध्ये पाहत असते. लहान मुलं सुद्धा आपण एक पाहुण्यांच्या घरी गेलो आणि वेड्यासारखं करायचं नाही असं सांगितलं. पण मुलांना आपल्याला पाहुण्यांसमोर बोलता येत नाही. फक्त आपण नजरेने खुणवलं, तर मुलं चिडीत चूप बसतात. कारण का? की हृदयाचा आणि डोळ्याचा संबंध आहे. भाव उत्पन्न झाले हृदयामध्ये, व्यक्त केले डोळ्यांमध्ये. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. माणूस ज्यावेळेस मृतावस्थेला जातो. आता आजकाल तर काय झालंय, की माणूस समजा जरी मेला किंवा जरी तो समजा मृत झाला, तरी पण बरेचसे हॉस्पिटल त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवतात. आय-सी-यूमध्ये व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं असतं आणि मग त्याचं बिल वाढवण्याचं काम चालू असतं. आणि मग ज्यावेळेस त्या समोरच्या माणसाची पूर्णपणे पैशाची कॅपॅसिटी संपते, त्यावेळेस मग तो व्हेंटिलेटर काढला जातो आणि मग त्याला सांगतात, की तुमचा माणूस मृत झालाय, त्याला आता घेऊन जा. आता खरं सांगू का, माणूस मेलाय, जिवंत आहे. हे कसं ओळखलं जातं? तर माणूस मेलाय की जिवंत आहे, हे जर आपल्याला पाहायचं असेल आणि हॉस्पिटलने विनाकारण व्हेंटिलेटर लावलाय का? किंवा विनाकारण आपलं बिल वाढवतायत का? हे कसं पाहिलं जातं? तर हृदयाचा आणि डोळ्यांचा हा आश्रय संबंध असल्यामुळं, ज्यावेळेस आपण डोळ्यांमध्ये एखादी टॉर्चचा प्रकाश टाकतो किंवा मोबाईलची टॉर्च जरी मारली, तरी पण त्या डोळ्याची हालचाल होत असते. माणूस कितीही त्याच्यामध्ये कोमामध्ये असू द्यात. कोमामध्ये कितीही जरी असला, तरी पण डोळ्यांची सूक्ष्म हालचाल जी आहे ती होत असते. आणि हृदय जे आहे, की हृदय बंद पडलं, तरी पण समजा डोळ्यांची हालचाल चालू असेल, तरी तो माणूस अजून जिवंत आहे. हृदय बंद पडले आपल्याला असं वाटतं, पण हृदयाची हालचाल अतिशय सूक्ष्म झालेली असते. व्हेंटिलेटरवरती काय होतं, किंवा ज्यावेळेस तो ऑक्सिजन सगळा लावलेला असतो, त्या कृत्रिम ऑक्सिजनच्या प्रेशरनी ती छाती हलत असते. तो ऑक्सिजन जो आहे तो आतमध्ये जाऊन तो परत पुन्हा बाहेर येत असतो. त्याच्यामुळं आपल्याला त्या पेशंटची छाती हलताना दिसते आणि आपण म्हणतो की नाही जिवंत आहे. आता तो ऑक्सिजन आतमध्ये जातोय, पुन्हा बाहेर येतोय. त्याच्यामुळे होतंय काय, की रक्ताची संवहन क्रिया जी आहे, रक्त संवहन क्रिया ही सूक्ष्मामध्ये होत असते. त्याच्यामुळं तुम्हाला व्हेंटिलेटरचा जो मॉनिटर आहे, जो ई-सी-जीचा त्याच्यावरती पण स्पंदन दिसत असतात, रेषा दिसत असतात. पण प्रत्यक्षात माणूस मेलेला असतो. आणि मग तो कसा चेक करतात डॉक्टर पण माणूस मेलाय हे कसं सिद्ध करतात? त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं जातं.
ज्यावेळेस डोळ्यांची हालचाल त्याची पूर्णपणे थांबलेली असते, माणूस 100% मेलाय. कारण का? त्याचं कारणच हे आहे, डोळ्यांचा आणि हृदयाचा आश्रय-आश्रयी संबंध आहे आणि ह्याला प्रेरणा देणारा कोण आहे? तर हा व्यानवायू आहे. म्हणून व्यानवायू हा अतिशय महत्वाचा आहे. मग त्याचं स्थान कुठं सांगितलंय? हृदयामध्ये सांगितलेलं आहे. आणि बघा मग आपण काजळ घालतो काजळ. हे काजळ का घालायचं असतं? आता काही जुने विद्यार्थी असतील ह्या क्लासमध्ये, त्यांना माहिती आहे, मी जर लेक्चरला बसलो तर मी दररोज काजळ घालत असतो. आता अनेक ठिकाणी, नवीन ठिकाणी जर मी गेलो, तर लोकं मला हसतात, की "अरे काय हा ह्याने काजळ घालून आलाय. एकदम डोळे काळे झालेले आहेत." हसले तरी मला फरक पडत नाही. कारण त्याचं सायन्स हे मला माहिती आहे किंवा जो आयुर्वेदाचा डॉक्टर असेल त्याला माहिती असतं काजळ घालण्याचं शास्त्र काय आहे. आणि लहान मुलांना जास्त करून आपण ते काजळ घालत असतो. तर काजळ का घालतात? तर काजळ घालण्याचं कारण मगाशी तुम्हाला जे मी सांगितलं, की डोळे कशापासून बनलेले आहेत? हे मज्जेपासून बनलेले आहेत. म्हणजे मज्जाधरा जी आहे ती डोळ्यांची आहे. आणि मज्जाधरा कला ही कुठं बनते? तर ही पित्तधरा कलामध्ये. म्हणजे तुमच्या ग्रहणीमध्ये तुमची पित्तधरा कला आहे, तिथं ही मध्यधरा कला बनत असते. आणि मग ग्रहणीमध्ये काय आहे? तर ग्रहणीमध्ये अग्नी आहे. ग्रहणीमध्ये काय? पाचक पित्त आहे. म्हणजे तुमचं पोट जर व्यवस्थित असेल, तर तुमचं पित्त व्यवस्थित बनलं, तर तुमची पित्तधरा कला सुद्धा व्यवस्थित बनते आणि पित्तधरा कला व्यवस्थित बनली, तर तुमची मज्जा सुद्धा व्यवस्थित बनते आणि मज्जा जर चांगली बनली, तर तुमचे डोळे, मस्तिष्क हे सुद्धा मज्जेचेच बनलेले आहेत. त्यांना सुद्धा कूलिंग इफेक्ट मिळतो आणि ते सुद्धा शांत राहतात. काजळ जे आहे, जे लहान मुलांना आपण घालतो डोळ्यामध्ये, तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल, की ते सुंदर दिसण्यासाठी किंवा त्या मुलाचे डोळे शांत होण्यासाठी, डोळ्यांना कूलिंग इफेक्ट मिळण्यासाठी काजळ घातलं जातं. अजिबात नाही. तुम्ही जर आयुर्वेदाचा पूर्णपणे शारीरिक क्रियाविज्ञानाचा अभ्यास केला, तर तुम्हाला समजेल, की लहान मुलांना काजळ का घातलं जातं? तर त्याला चांगली झोप यावी, त्याचं पाचन चांगलं व्हावं, डोळ्यांसोबतच त्याचे मस्तिष्क, त्याची पचनशक्ती, पाचन संस्था ही पूर्णपणे चांगली राहावी, त्यासाठी डोळ्यांमध्ये काजळ घातलं जातं. फक्त चांगलं दिसावं आणि डोळे चांगले व्हावेत किंवा नजर लागू नये म्हणून काजळ घातलं जात नाही. कारण का? की डोळे मज्जांचे बनलेले आहेत आणि ह्या मज्जा पित्तधरे कलेमध्ये बनतात. जर मग डोळ्यांमध्ये काजळ घातलं, तर काजळ हे कार्बनचं असतं. ते डोळ्यांना कूलिंग इफेक्ट देतं आणि तीच शांतता, तीच शीतलता ही पित्तधरा कलामधनं, मज्जाधरा कलामधनं पित्तधरा कलापर्यंत जाते आणि त्या ठिकाणी तुमचा असलेला पाचक अग्नी, हा जो पित्तधरा कलेमध्ये बनलेला जो काही पित्त आहे, पाचक पित्त, हे शांत होतं. त्या बाळाचं पचन चांगलं व्हायला लागतं. ते बाळ शांतपणे झोपतं, त्रास जास्त देत नाही आणि त्याचं शरीर चांगलं सुदृढपणे चालायला लागतं. कारण लहान बाळाची हालचाल होत नसते पहा. ते फक्त पाय आणि हातच हलवतं. त्याच्यामुळं होतं काय, की बऱ्याचदा त्याची आई करते काय, रडायला लागलं, त्याला लगेच दूध पाज. काय थोडंफार रडायला लागलं, दूध पाज. पाहुणे आले, की त्याला लगेच दूध पाज. म्हणजे ते बाळ रडू नये म्हणून त्याची आई त्याला सतत दूध पाजत असते. आता त्या बाळाची हालचाल होत नाही. त्याच्यामुळं काय होतं, की त्याला ते गॅसेसचे प्रॉब्लेम व्हायला लागतात. पोट फुगायला लागतं आणि मग पोट फुगायला लागलं, की ते बाळ रडायला लागतं. कारण आईचं दूध पिऊन पोटात इतकं साठलंय. आता त्याची जेवढी पाचन शक्ती आहे तेवढं ते पचणार आहे. परंतु ते एक्सेस पडलेलं दूध जे आहे, त्याचा तो आंब बनणार आहे. आणि मग तो आंब जो आहे, तो आंब जर बनायला लागला किंवा त्या बाळाला गॅसेसची समस्या व्हायला लागली, तर त्याचं अन्नाचं पाचनच व्यवस्थित झालं नाही, तर मग ते बाळाला काय होईल, ते सतत रडत राहील, रडकं होत राहील आणि मग तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेला. जर आपण त्याला चाइल्ड स्पेशलिस्टकडे घेऊन गेला, तर मग त्याचं पहिलं पोट साफ करतात डॉक्टर. पोट साफ करायची त्याला गोळी देतात. का देतात? कारण हे पाचन त्याचं पहिलं व्यवस्थित केलं पाहिजे. आणि मग आपली आजी पणजी इतकी हुशार होती, की तिला माहिती होतं, की हे पाचन व्यवस्थित करायला फक्त गोळ्या लागत नाहीत. लहान बाळाला आपण औषध गोळ्या देऊ शकत नाहीत आपल्या मनाने. मग ती करायची काय? काजळ बनवायची आणि ते काजळ डोळ्यामध्ये घातलं, की ऑटोमॅटिक त्याचं पाचन सुद्धा चांगलं होऊन जायचं आणि ते शांतपणे बाळ झोपून जायचं. नजर लागू नये हा त्याच्यातला एक भाग वेगळाच आहे. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. काही लोकांना ज्यावेळेस मूळव्याध होतं मूळव्याध, हे मूळव्याध झाल्यानंतर त्या मूळव्याधावरती एक औषध असं आहे, की अपमार्ग नावाची जी वनस्पती आहे, त्या अपमार्ग वनस्पतीचा क्षार जर आपण घेतला आणि तो क्षार हा लोण्याच्या गोळ्यामध्ये सिद्ध केला आणि त्या लोण्याच्या गोळ्याचं अंजन जर आपण डोळ्यामध्ये घातलं, आपण औषध लावतोय डोळ्याला आणि व्याधी ठीक करतोय कुठली? ॲनस मधली, गुदद्वाराजवळची. कारण मूळव्याध कुठं आलंय तुम्हाला? खाली मूळव्याध जे आलंय ते तुमच्या गुदद्वाराजवळ आलेलं आहे. कारण का? मूळव्याध निर्माण होणं
ही सुद्धा व्याधी कशाची आहे? पित्तधरा कला विकृत झाल्याची आहे. मग पित्तधरा कला कुठून कुठपर्यंत असते? तुमच्या मुखापासून गुरुद्वारापर्यंत. आणि मग ती ठीक करायला सुद्धा औषध लावलंय कुठं? डोळ्यांमध्ये. म्हणजे जर आपण अंजन केलं, त्या अपमारक क्षाराचं जर अंजन आपण आपल्या डोळ्यांना केलं, तर मूलव्याधासारखी व्याधी सुद्धा ठीक करण्याची ताकद या पित्तधरा आणि मध्यधरा कलामध्ये असते. म्हणजे हे आयुर्वेदाचं सायन्स आहे. म्हणून ते काजळ घातलं जातं. काजळ फक्त डोळ्यांना सुंदर दिसण्यासाठी नाही आणि बाजारातले काजळ तर अजिबात वापरायचे नाही. काजळ हे घरी बनवायचं. प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला मी शिकवणार आहे काजळ कसं बनवायचं किंवा तुम्ही सोपं आहे घरी पण बनवू शकता. कारण काजळ हे नेहमी घरी बनवलेलंच असावं. बाहेर मार्केटमध्ये मिळणारी जी काजळं आहेत, जी आता मिळतात कॉस्मेटिकमध्ये, ती फक्त सौंदर्यवर्धनासाठी असतात. आरोग्यवर्धनाचं त्याच्यामध्ये किती गुण आहेत, त्याची काही शाश्वती देता येत नाहीत. अनेक प्रकारचे केमिकल टाकलेले असतात. त्याच्यामुळे मग डॉक्टर पण सांगतात, की काजळ घालू नका बाळाला म्हणून. कारण डॉक्टरांना माहिती असतं, की ही बाहेरनं मेडिकलमधनं काजळ आणणार आणि त्या बाळाला घालणार. उद्या काही इजा झाली किंवा काही प्रॉब्लेम आला, तर परत ते बाळाला काही तसं हे दुखापत व्हायला नको. म्हणून डॉक्टर आजकाल सरळ सांगतात काजळ बाळाला घालू नका. परंतु तुम्ही आयुर्वेद डॉक्टरांकडे गेलात, ते तुम्हाला सांगतील काजळ बाळाला घाला, पण कुठलं घाला? जे आयुर्वेद पद्धतीने बनवलेलं आहे, जे त्याच्या डोळ्यांसोबत पाचन शक्ती सुद्धा चांगलं ठेवेल, मस्तिष्क सुद्धा चांगलं ठेवेल, असं काजळ डोळ्यात घाला. आणि फक्त बाळालाच नाही, बाळाच्या आईच्या पण डोळ्यात घाला आणि बाळाच्या वडिलांच्या पण डोळ्यामध्ये घाला. सगळ्यांनी ते डोळ्यात घाला. कारण ते सगळ्यांनी घातलं पाहिजे. दृष्टी सुधारते. तर हे शास्त्र जे आहे, हे पूर्णपणे त्याच्या पाठीमागे जो आहे तो हा व्यानवायू आहे. कारण तो शरीरभर सगळीकडे काम करतोय. या सगळ्या गोष्टींना प्रेरणा देण्याचं काम या व्यानवायूचं आहे. आकुंचन प्रसरण करणं, स्थिरता मिळवणं हे व्यानवायू करतोय. रसविक्षेपण करणं हे सुद्धा काम व्यानवायूचंच आहे. स्वेद श्रवण करणं म्हणजे ज्यावेळेस आपल्या शरीरामधला जो घाम येतोय, तो घाम बघा त्वचेतल्या प्रत्येक रंध्रामधनं येत असतो. तर मग हा घाम कधी येतो, की ज्यावेळेस शरीराची उष्णता वाढते आणि शरीराच्या पेशींमध्ये असलेला जलांश त्याचं बाष्पीभवन होऊन ज्यावेळेस तो जलांश त्वचेच्या बाहेर निघतो, तर तो बाहेर काढण्यासाठी काम करतोय कोण? की जल बाहेर आलं कसं? तर ह्याच्या पाठीमागे सुद्धा श्वेदश्रवण म्हणजे व्यानवायू हा श्वेदश्रवण करत असतो. मग घाम आणायला हा व्यानवायूच कारणीभूत असतो. त्यानंतर अश्रुक श्रवण. अश्रुक श्रवण म्हणजे काय? की तुमच्या रक्ताचं श्रवण करणं. आता समजा जखम झाली, तुम्हाला कापलं, पटकन रक्त कसं येतं? त्याच्या पाठीमागे व्यानवायू जबाबदार आहे. कारण व्यानवायू तसं रक्ताचं वहन करत असतो. आता बऱ्याचदा डेंग्यू होतो अनेक लोकांना. डेंग्यू झाल्यावरती प्लेटलेट्स कमी होतात, प्लेटलेट्स. आता प्लेटलेट्स कमी झाल्या, ह्या का होतात? कारण डेंग्यूमध्ये जेव्हा रक्तवाहिनी फुटते आणि ती दुसऱ्या मार्गाने रक्त घेऊन जाते, तेव्हा त्या दुसऱ्या मार्गाने वाहणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये त्या प्लेटलेट्स कमी होतात आणि मग त्या एक-एक अवयव त्या ठिकाणी डॅमेज करायला लागतात. आणि मग जर समजा अशा रक्तवाहिन्या डॅमेज व्हायला लागल्या, तर तो रक्तस्राव तुम्हाला हृदयविकारापर्यंत, किडनी फेल्युअरपर्यंत पण घेऊन जातो. म्हणून रक्तातल्या प्लेटलेट्स ह्या वाढवणं किंवा ह्या पूर्णपणे यांचं वहन करणं, त्याचं काम सुद्धा त्या व्यानवायूचंच असतं. त्याला अश्रुक श्रवण असं म्हटलं जातं. जांभई आपल्याला येते जांभई. जांभई येताना आपण करतो काय पहा, आधी तोंड आग वाजतो आणि सगळ्यात जास्तीत जास्त ऑक्सिजन आपण आपल्या फुफ्फुसांमध्ये ओढून घेतो. आणि मग पुन्हा तो करतो काय, उदाहरणाद्वारे आपण सोडून देतो. तर हे जो जांभई आपण उत्पन्न करण्याची जी क्षमता आहे, ती कोणामुळे उत्पन्न होते? हा व्यानवायू शरीरात काम करतो. म्हणूनच प्राणवायूला शरीराच्या आतमध्ये येण्यासाठी प्रेरणा मिळते आणि प्राणवायू आत आला, की उदारवायूला बाहेर पडण्याची प्रेरणा मिळते. या दोघांनाही आत आणणं आणि बाहेर नेणं ह्यासाठी जी प्रेरणा देणारा जो आहे, तो व्यानवायू आहे. म्हणून जांभई येताना व्यानवायू शरीरावरती काम करत असतो. त्यानंतर आपल्याला ज्या चव कळतात, म्हणजे आंबट, गोड, तिखट ज्या चवी असतात त्या जिभेवरती, त्या जिभेवरती सुद्धा व्यानवायू काम करत असतो. म्हणजे समजा तुम्ही मिरची खाल्ली, तर ते तिखटच आहे. ही मिरचीला तिखटच म्हणायचं. हे कशामुळं कळतं? कारण व्यानवायू ज्यावेळेस ती टेस्ट जी जिभेकडे आलेली आहे, त्याच्या संवेदना हा मेंदूकडे घेऊन जातो आणि मेंदूच्या स्मृतीपटलामध्ये त्या टेस्ट बद्दल जे आयडेंटिफिकेशन आपण सेव्ह करून ठेवलंय, त्याच्याशी तो ताडना करतो. हे बरोबर आहे का? आणि बरोबर असेल, तर मग लगेच पुढची प्रक्रिया सुरू होते आणि पुढची प्रक्रिया म्हणजे काय? उष्णता निर्माण होणे आणि पाणी प्यायला धावणे. आता ह्या सगळ्या ज्या क्रिया घडतात, त्या कोणाच्या प्रेरणेने घडतात? व्यानवायूच्या क्रियेने. म्हणून व्यानवायूमुळं आपल्याला अन्नाची टेस्ट सुद्धा कळत असते.
आता अन्न स्वादन करताना मग हा व्यानवायू चांगला राहावा म्हणून काय करायचंय? दात धावण आपण करायचं. ब्रश नाही करायचा. आयुर्वेद काय सांगतं बघा, ब्रश आपण करतो, तर ब्रशमध्ये आपण जे आता पेस्ट वापरतो, त्या सगळ्या पेस्ट ह्या मधुर रसाच्या आहेत. गोड आहेत. मग तुम्ही कोलगेट घ्या, पेप्सोडंट घ्या किंवा जे कुठले असतील. अगदी आता मला विशेष वाटतं बरं का, म्हणजे त्या पतंजलीने सुद्धा आयुर्वेदाचं नाव घेऊन म्हणजे गोड रसाची ती त्यांची दंतकांती पेस्ट आणली म्हणजे हसायला येतं. कारण मग तो आयुर्वेद तुम्ही पाळलेलाच नाही. तुम्हाला आयुर्वेद माहितीच नाही. कारण महर्षी वाग्भट, चरक आणि सुश्रुत ह्या तीनही ऋषींनी काय सांगितलंय? किंवा सगळ्याच ऋषींनी असं सांगितलेलं आहे, की दात घासायचे असतील, तर ते कषाय रसाने घासले पाहिजे. कषाय रस जो आहे, तो कषाय रस का गरजेचा आहे? कारण तो तुमच्या जिभेवरचा जो असलेला मोदक कफ आहे, तो पूर्णपणे खरवटून काढून टाकतो आणि तुम्हाला हा जो स्वाद आहे किंवा जे रस आहे, ते रसाचं ग्रहण करण्यासाठी, सेन्सेशन येण्यासाठी जास्तीत जास्त ताकद देत असतो. तुमच्या व्यान वायूला जिभेवरच्या हा प्राकृत ठेवत असतो. म्हणून तुम्हाला दंत धावण करायचंय, त्यानंतर दंत मंजन करायचंय, त्यानंतर गंडूशी विधी आणि कवल धारण तुम्हाला करायचे. सगळे विधी का सांगितलेले आहेत? तर हा व्यान जो आहे, हा व्यवस्थित राहावा त्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून फेस येणाऱ्या पेस्टने दात घासायला सांगितलेलं नाही. तुम्ही जर फेस येणाऱ्या पेस्टने जर दात घासले, तर काय होईल? तर तुमच्या त्या दातांमध्ये, शिरीटांमध्ये वात प्रचंड प्रमाणात वाढायला लागेल आणि वात वाढला की तुम्हाला कालांतराने रूट कॅनल करायला लागेल. दातांचे अनेक प्रकार, अनेक विकार ते आपल्याला व्हायला लागतील. तर असं हे व्यानवायू त्या ठिकाणी काम करत असतो. तो अन्न स्वादनासाठी काम करतो आणि तो पूर्ण शरीरभर काम करत असताना आपल्या हृदयामध्ये निवासस्थान करत असतो. तर असा हा प्रामुख्याने व्यान करतो. आता त्यानंतरचा येणारा वायू जो आहे महत्वाचा, तो कुठला आहे? तो समान वायू. आता समान हा वायू जो आहे, हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. समनयनात समानः असं म्हटलेलं आहे. म्हणजे 5 वायूमध्ये हा तुमच्या शरीराची समस्थिती ठेवणारा असा तो वायू आहे. आता शरीर तुमचं समस्थितीमध्ये कधी राहील? जर तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलं, त्याचं पाचन व्यवस्थित झालं, तर तुमचं शरीराचा सगळे पोषक घटक शरीराला मिळणार आहेत. तुमच्या सगळ्या पेशींना मिळणार आहेत आणि शरीर तुमचं व्यवस्थित कार्यरत होणार आहे. म्हणून तुमच्या पचनाला जर चांगलं ठेवलं, तर तुमचे सगळेच घटक त्या ठिकाणी चांगले राहणार आहेत. कारण समान वायू जो आहे, हा 4 क्रमांकाचा जरी वायू असला, तरी पण हा तुमच्या अग्नीसोबत काम करणारा वायू आहे. आणि आपण पंचमहाभूतांच्या लेक्चरमध्ये पाहिलं, की अग्नी जो आहे, हा किती प्रकारचा असतो? हा 13 प्रकारचा असतो. आणि ह्या 13 प्रकारच्या अग्नीला हा पूर्णपणे समान अवस्थेमध्ये ठेवतो, साम्य अवस्थेमध्ये ठेवतो. हा अग्नीसोबतच काम करतो. म्हणून याला अग्निसखा असं सुद्धा म्हटलेलं आहे. कारण जिथं अग्नी आहे, तिथं समान वायू आहे. जिथं समान वायू आहे, तिथं अग्नी आहे. हे सूत्र शरीरामध्ये कायम एकसारखंच असतं. मग अग्नी कुठे कुठं आहे? तर अग्नी जठरामध्ये आहे. तिथं समान वायू आहे. मग समान वायूचं संदूषण चांगलं झालं, तर तुमचं पाचन चांगलं होणार आहे. मग पाचन चांगलं झालं, की तुमच्या आहार रसांचं रूपांतरण जे आहे, ते रसधातूमध्ये होणार आहे. आणि म्हणजे आहार रसाचं रसधातूमध्ये रूपांतर होण्यासाठी जो रसधातवाग्नी असतो, तिथं सुद्धा समान वायू असतो. कारण तिथल्या रसधातवाग्नीला पण त्या ठिकाणी ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हा समान काम करतो. मग रसधातूपासून पुढे 3 दिवसांनी काय बनतं? तर आपल्या शरीरामध्ये रक्त बनतं. तर रसधातूपासून रक्त बनण्याच्या क्रियेमध्ये जो रक्ताग्नी असतो, त्या रक्ताग्नीला सुद्धा संदूषित करण्याचं काम, सम ठेवण्याचं काम हा समान वायू करत असतो. आता रसधातूपासून रक्त बनलंय. मग रक्तापासून काय बनतं पुढच्या 3 दिवसांमध्ये? तर मांस बनतं. आणि रक्तापासून मग मांस बनताना किंवा मांस धातू बनताना मांसाग्नी किंवा मांस धातुवाग्नी हा त्या ठिकाणी काम करत असतो. आणि मग त्या मांस धातुवाग्नीला सुद्धा ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम हा समान वायू करत असतो. आणि मग मांस धातूपासून पुढे काय बनतं? तर मांस धातूपासून मेद धातू बनत असतो आणि मेद धातूला बनवण्यासाठी काय आवश्यक असतो? तर मेद धातुवाग्नी आवश्यक असतो आणि ह्या मेद धातुवाग्नीला सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम हा समान वायू करत असतो. म्हणजे बघा, जसं तांदूळ आहेत तांदूळ. हे तांदूळ जर आपण शिजवायला पातेल्यामध्ये टाकले, पाणी टाकून आणि त्याला उष्णता दिली, तर तांदळाचं बनतो काय? भात बनतो. म्हणजे तांदूळ होते, त्याला अग्नी दिला, त्याचा भात बनला.
अगदी त्याच प्रकारे रसधातूमध्ये रक्तधातूचे काही कण होते, जे अपरिपक्व अवस्थेमध्ये होते. त्याला जो रक्तधातू लागला आणि त्या अग्नीमुळं ते रसधातूचे जे काही अंश आहेत ते परिपक्व झाले. त्याच्यापासून रक्तधातू बनला. रक्तापासून मेद बनलं, मेदापासून रक्तापासून मांस बनलं, मांसापासून मेद बनलं, मेदापासून अस्थी बनल्या म्हणजे हाडं बनली शरीरामध्ये आणि त्या अस्थिपासून मज्जा बनल्या आणि ज्याला आपण बोन मॅरो म्हणतो आणि ह्या मज्जांपासून आपल्या शरीरामध्ये शुक्र बनलं. ह्या सातही धातूंमध्ये त्यांना परिपक्व करण्यासाठी प्रत्येक अग्नी असतो, ज्याला सप्त धातू अग्नी आपण म्हणतो. म्हणजे 7 धातूंचा 7 प्रकारचे अग्नी असतात आणि त्यांना सुद्धा व्यवस्थित नियंत्रित करण्याचं काम हा समान वायू करत असतो. आता हा समान वायू कशासोबत काम करतो? तो शरीरातल्या आग्नेय तत्वांसोबत काम करत असतो. म्हणून तो आपल्या शरीरामध्ये साम्यावस्था प्राप्त करत असतो. आणि मग महर्षी सुश्रुत काय म्हणतात किंवा महर्षी वाग्भट काय म्हणतात, की समानो अग्नी समीपस्थ कोष्टे चरित सर्वत्र. म्हणजे हा कुठं कुठं आहे? तर सगळ्या कोष्टांमध्ये हा विचरण करत आहे. मग याचं निवासस्थान कुठं आहे? तर जाठराग्नीच्या जवळ ग्रहणी नावाची जी धमनी आहे, तिथं तो समान वायू त्याचं निवासस्थान मांडलेलं आहे. आणि ग्रहणीमध्ये काय असतं? तर ग्रहणीमध्ये हा अग्नी असतो. कारण तिथं अग्नी आहे म्हणून तो समान वायू पण तिथं आहे. म्हणून आणि तो काम कुठे करतोय? सगळं कोष्ठ प्रदेश. कोष्ठ प्रदेश म्हणजे काय? जे आपले अवयव आहेत. आता जठर असेल तर काय? हे कोष्ठ आहे. लिव्हर असेल हे काय? एक कोष्ठ आहे. तुम्हाला मगाशी मी सांगितलं, की शरीरामध्ये जे वेगवेगळे यंत्र बसवलेले आहेत, हे सगळे यंत्र जे आहेत, विशिष्ट काम करणारे, ह्यांनाच कोष्ठ असं म्हटलं जातं. ह्यांनाच कोष्ठ प्रदेश असं म्हटलं जातं. आणि मग ह्या सगळ्या कोष्टांमध्ये जे विशिष्ट कार्य चालतं, ते कार्य करताना ज्या ज्या ठिकाणी अग्नी काम करतोय, त्या त्या ठिकाणी हा समान वायू काम करत असतो. पाचन करणं हे ह्या समान वायूचं मुख्य काम. मग कोष्ट असे किती आहेत? ते कुठं कुठं आहेत? तर आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी कोष्ट आहेत. अशी 15 कोष्ट सांगितलेली आहेत. मग नाभी, हृदय, क्लोम, क्लोम म्हणजे पॅनक्रिया, यकृत, प्लीहा, म्हणजे स्प्लीन, किडनी, युरिनरी ब्लॅडर ज्याला बस्ती असं म्हणलं जातं. तर असे जवळपास 15 प्रकारचे कोष्ट हे महर्षी चरकांनी सांगितलंय आणि या 15 प्रकारच्या कोष्टांमध्ये हा समान वायू काम करत असतो आणि त्यांचं काम सुरळीत करण्यासाठी हा मदत करत असतो. म्हणून समान हा जो आहे समानो अग्नी समीपस्थ असं म्हटलं जरी असलं तरी पुढं महर्षी वाग्भट असं म्हणतात कोष्टे चरिती सर्वत्र. म्हणजे या 15च्या 15 सगळ्या कोष्टांमध्ये हा अग्नी विचरण करतोय. आता ह्या समान वायूचं काम कसं चालतं? तर पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात, हा कसा काम करतोय? तर त्याचं काम एकच आहे. अन्न गृहांती, पचती, विवेचती आणि मुंचती. आता हे संस्कृत शब्द आहे, संस्कृत ओळ आहे. म्हणजे अन्नाचं गृहण करणं, त्याचं पाचन करणं, त्याचं संक्रमण करणं आणि मुंचन करून त्याला बाहेर काढून टाकणं. ह्या 4 अवस्थांमध्ये ह्या समान वायूचं काम चालतं. म्हणजे आपण अन्न खातोय, तर खाल्ल्यानंतर काय होतं? पहिलं पहिलं पाचन कुठं होतं? मॉडर्न सायन्स सांगायला मुखामध्ये. मुखामध्ये काय होतं? कार्बोहायड्रेटचं पाचन होतं. मग तिथं पण कार्बोहायड्रेटचं पाचन करताना, तिथं पण समान वायू काम करतोय. कारण अन्नगृहती आपण घास मुखामध्ये घेतलेला आहे. आणि मग पचती कुठं? म्हणजे प्रोटीनचं पाचन कुठं होतं? तर तुमच्या जठरामध्ये होतं. मग तिथं अन्न पचती. मग प्रोटीनचं पाचन करायला जठरामध्ये पण त्या समान वायूला जायला लागतं. कारण का तिथं पाचन होतंय म्हणजे अग्नी आहे आणि अग्नी आहे म्हणजे समान वायू तिथं निश्चित आहे. विवेचती त्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस मिळतात आहे. त्याच्यामध्ये बाईल, पित्त मिळतंय आणि त्यांचं एकमेकांमध्ये विवेचन होतंय. एकमेकांमध्ये ते मिक्स होतात आणि ते मिक्स होत आहे, पाचन होतंय म्हणजे काय तिथं अग्नी आहे. अग्नी आहे म्हणजे कोण आहे? समान वायू पण तिथं आहे. तर असं हे समान वायू जो आहे हा सगळ्या गोष्टींवरती काम करतो. म्हणून त्याचं मुख्य कार्य जे सांगितलंय ते म्हणजे पाचन करणं हेच आहे. म्हणून हा तुमच्या शरीराला समावस्थेमध्ये ठेवणारा असा हा समान वायू आहे. आणि हा जर व्यवस्थित असेल तर तुमचं शरीर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं. आणि मग सगळ्यात शेवटचा जो वायू आहे ह्या वात प्रकरणामधला तो म्हणजे अपान वायू. आणि हा अपान वायू जो आहे हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. ह्याच्यावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचदा अपान म्हटलं की आपल्याला थोडं मनामध्ये वेगळंच येतं. म्हणजे ज्यावेळेस बाबा आपले जे काही गॅसचे गुब्बारे आपण बाहेर सोडत असतो
गरम हवा बाहेर जी सोडत असतो, तर त्याला आपण असं म्हणलं जातं. परंतु तो आपण नाहीये. तो आपणातला एक भाग आहे. पण आपण संकल्पना ही अतिशय व्यापक आहे आणि अतिशय महत्वाची आहे. आणि तुम्हाला गंमत सांगू, जर तुम्ही आजारी पडला ना, कुठलाही पेशंट जर आजारी पडला, तर सगळ्यात पहिल्यांदा काम, चिकित्सा करण्याचं काम ह्या अपान वायूवरती करायला लागतं. म्हणून हा चिकित्सा करण्यासारखा वायू आहे. आणि हा अपान, जर हा वायू आपण शुद्ध ठेवला, तर तुमच्या शरीरामधले 50% आजार बरे करण्याची ताकद हा अपान वायू ठेवत असतो. म्हणून कुठलेही वैद्य, कुठलेही डॉक्टर चिकित्सा करताना सर्वप्रथम ह्या अपान वायूवरती काम करत असतात. म्हणून हा चिकित्सेचा वायू असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? त्याच्याकडे लक्षच दिलं पाहिजे. आता हा अपान जो आहे, तर हा अपान कसा आहे? तर चरकाचार्यांच्या मते अपान वायू जो आहे हा चिकित्सा करणारा वायू आणि सगळ्यात चांगला आणि महत्वपूर्ण वायू आहे. आता तो अपान प्रदेशामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पार्थिव घटक शरीरामध्ये जास्त आहेत, भूमी तत्व जास्त आहे, अशा ठिकाणी तो काम करतो. म्हणून त्याला अपान क्षेत्रात काम करतोय म्हणून अपान वायू म्हणलेला आहे. परंतु अपान प्रदेश हा सगळ्या अवयवांवरती हा नियंत्रण करत असतो. आता अपान प्रदेश जर आपण म्हटलं, तर अपान प्रदेशामध्ये कुठले कुठले अवयव येतात? तर श्रोणी, कटी प्रदेश म्हणजे पेल्विक ग्रेडल आपण ज्याला म्हणतो, जे प्रामुख्याने आपण मूलाधार चक्राचं जे स्थान सांगितलेलं आहे, माकड हाड जिथे म्हणतो, ते पेल्विक रिजन, कटी प्रदेशामध्ये. बस्ती म्हणजे काय? मूत्राशय, जे युरिनरी ब्लॅडर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मूत्र साठतं, तर ते त्याच्यावरती अपानाचा पूर्णपणे कंट्रोल आहे. मेंढ्र प्रदेश म्हणजे मेल जेनेटिटिस म्हणजे शिश्न, ज्याला आपण पुरुषाचं शिश्न म्हणतो, त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल आहे? हा आपणाचा कंट्रोल आहे. उरू, थाई रिजन ज्याला आपण म्हणतो, त्याच्या म्हणजे तुमच्या मांड्यांचा भाग असेल, त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल आहे? आपणाचा आहे. स्त्रियांमध्ये गर्भाशयावरती कंट्रोल कोणाचा असेल? हा पूर्णपणे आपण वायूचा आहे. ज्या अंतपल म्हणजे ओव्हरीज आपण ज्या म्हणतो, त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल आहे? आपणाचा आहे. योनी आणि योनी मार्ग ह्याच्यावरती कोणाचा कंट्रोल आहे? पूर्णपणे आपणाचा आहे. आपलं उत्तर गुद आणि अधोगुद जे आहे ह्याच्यावरती कोणाचा कंट्रोल आहे? हा पूर्णपणे अपानाचा कंट्रोल आहे. मूलाधार चक्र हे अपानाच्या क्षेत्रामध्येच असतं. मूलाधार आणि स्वादिष्टान हे दोन्ही चक्र अपानाच्या प्रभावाखाली येतात. आणि ही दोन चक्र सगळ्यात बेसिक आहे. त्यातलं मूलाधार सगळ्यात बेसिक आहे. मूलाधार चक्र कुठं असतं? तर जिथं आपलं जननेंद्रिय आहे, योनी मार्ग किंवा जो मूत्र मार्ग आहे, त्याच्या आणि गुदद्वाराच्या ह्याच्यामध्ये जी शिवणी आहे त्याच्यावरती प्रामुख्याने असतं. परंतु सांगताना आपण सांगतो माकड हाडाजवळ आहे. माकड हाड त्याचं कसं एक प्रभाव क्षेत्र आहे. परंतु खरं स्थापित जर आपण पाहिलं, तर ज्यावेळेस आपण पाहतो, की ह्या 2 मूलद्वारांच्या मध्ये हे आपलं असलेलं मूलाधार चक्र आहे. आणि प्रथम चक्र आहे. हे 4 पाकळ्या आहेत. याचा जो वंग नावाचा मंत्र आहे, तो मंत्र त्याला ऍक्टिव्हेशन करणार आहे. आणि हा पूर्णपणे आपणावरती काम करतो. म्हणून आपण कसा आहे? पार्थिव क्षेत्रामध्ये काम करतो. आणि मग हा जर शुद्ध असेल, इथली चक्रही शुद्ध आपल्याला करता येतात. आता हा आपण काम करतो काय? तर आपणाबद्दल महर्षी वाग्भट असं म्हणतात, "अपान पाणगहा श्रोणो बस्ती मेंढो रुगोचरहा. शुक्रार्त व शुक्रुत मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया." म्हणजे त्यांनी सांगितलंय, की आपण जो आहे, हा जरी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असेल, म्हणजे हा अंतफलामध्ये, योनीमध्ये, मेंढर म्हणजे शिश्नामध्ये, मूत्रमार्गामध्ये, गर्भाशयामध्ये, बस्तीमध्ये, कटी प्रदेशामध्ये, गुद भागामध्ये, ह्या ठिकाणी जरी आपण काम करत असला, तरी त्याचं मुख्य निवासस्थान हे पक्वाशय आहे. पक्वाशय म्हणजे काय? मोठं आतडं, ज्याला पक्वाशय असं म्हटलं जातं. आपलं जे मोठं आतडं आहे, त्याला लार्ज इंटेस्टाईन आपण असं म्हणतो, त्याला पक्वाशय असं म्हणतात. हे पक्वाशय जे आहे, हे आपणाचं मुख्य स्थान आहे. म्हणून बस्ती चिकित्सा जी आयुर्वेदामध्ये असते ना, ही ह्या पक्वाशयावरती केली जाते. आणि ही बस्ती चिकित्सा केली की 50% आजार तुमच्या शरीरातून गेले. कारण 80 प्रकारचे आजार ही बस्ती हे पक्वाशय तुमचं ठीक करत असतं. म्हणून आपण अतिशय चिकित्सेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. मग तुमचे कुठलेही मधुमेहाचा आजार असल्या तिथपासून तर अगदी संधिवातापर्यंत, शुगरचा असेल, कुठलाही असेल, तुम्हाला ह्या पक्वाशयावरती चिकित्सा करायला लागते. फक्त त्याची पद्धती बदलतात, त्याची औषधं बदलतात, पण चिकित्सा स्थान मात्र प्रभावी हेच आहे. आता नॉर्मली जर आपण पाहिलं, तर पुरुष प्रजनन संस्था आणि नारी प्रजनन संस्था ह्याचा आपल्याला प्रामुख्याने आपणामध्ये विचार करायला लागतो. आहाराचं पोषण झालं, त्याचा रस धातू बनला, की त्याच्यापासून रक्त, मांस, मेद, अस्थी,
मज्जा आणि शुक्र असे 7 धातू ओळीने बनत असतात. 3-3 दिवसाच्या अंतराने. जर पाचन चांगलं असेल तर. जर पाचन खराब असेल तर दिवस वाढतील. आता हे पोषण होतं. मग तुम्ही आज अन्न खाल्लंय, तर त्याचं शुक्रापर्यंत पोहोचायला त्याला सरासरी आपल्याला 30 दिवस ते 42 दिवस लागतात. काहींना जास्तही लागतील. आणि ह्या शुक्रानंतर जे बल आपल्या शरीरामध्ये बनतंय, जो ओज बनतोय, त्या ओज जो आहे, ह्याचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा किंवा ते वाढवण्याचं काम सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा आपणाचा कंट्रोल असतो. आपण त्या ठिकाणी काम करतो. शुक्राचं पोषण करण्याचं काम हे पूर्णपणे आपणाचं आहे. आता शुक्र जो आहे, तो शुक्र कसा आहे? तर बघा, आपण जर एखाद्या पुरुषाच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं आणि आपण शुक्र शोधायचा प्रयत्न केला, तर तो अजिबात सापडणार नाही. तुम्ही टेस्टीज जरी फाडल्या आणि टेस्टीज मधून फाडल्यानंतर ते जरी आपण पाहिलं, तरी पण तुम्हाला जो पांढऱ्या रंगाचा जो शुक्र येतो, जो मैथुन क्रिया केल्यानंतर बाहेर पडतो, तो शुक्र कुठंही सापडणार नाही. मॉडर्न सायन्स थकून शोधून शोधून थकलंय. मग प्रश्न पडतो, की ज्यावेळेस आपण मैथुन क्रिया करतो, त्यावेळेस मग हा शिश्न मार्गातनं पांढरा जो द्रव येतो शुक्र म्हणून, तो कुठून बाहेर येतो? तर मग ह्याच्यावरती महर्षी चरक आणि महर्षी वाग्भट काय आपल्याला सांगतात, की हा शुक्र जो आहे, हा तुमच्या वृषण भागामध्ये कधीच नसतो. हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये तो परमाणू स्वरूपामध्ये साठलेला असतो. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये तो परमाणू स्वरूपामध्ये साठलेला असतो. तो पोस्टमॉर्टम करून जरी शोधायला तुम्ही गेलात, ते तो तुम्हाला कुठेही सापडणार नाही आणि आज तागायत मॉडर्न सायन्सला सापडलेला नाही. मग हा कसा निर्माण होतो, की ज्यावेळेस त्या पेशींना आपण बल देतो आणि आपण वायूने बल दिल्यानंतर ज्यावेळेस पुरुष आणि स्त्री यांचे ज्यावेळेस लैंगिक संबंध होत असतात, लैंगिक क्रिया होत असतात, त्यावेळेस त्या लैंगिक क्रिया होत असताना हृदयामध्ये जे शृंगार भाव जो उत्पन्न होतो, त्या शृंगार भावाचा प्रभाव हा त्या अपान वायूवरती पडतो आणि अपान वायू जो आहे, हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये असलेला शुक्र हा गोळा करून त्या टेस्टिसमध्ये आणतो आणि मग जे वीर्य स्खलन होतं, त्या शिश्नाद्वारे तो बाहेर टाकत असतो, म्हणजे तो उदरीत करत असतो. आता प्रत्येक पेशीमध्ये जाणं, त्यातला शुक्र बाहेर काढणं आणि तो त्या श्वसनाच्या माध्यमातून बाहेर टाकणं, ही जी क्रिया आहे, त्याच्यावरती सुद्धा पूर्ण फोकस हा अपान वायूचा असतो. ही क्रियाच मुख्यत्वे करून अपान वायूची असते. आणि मग या ठिकाणी जर अपान वायू दूषित असेल, ह्या ठिकाणी जर अपान वायू विकृत असेल, तर त्या पुरुषाला किंवा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी लैंगिक आजारांना सामोरं जायला लागतं. मग लैंगिक क्षमता कमी होणं किंवा अनेक प्रकारचे जे लैंगिक सगळे आजार आहेत त्या पुरुषाला, तर ह्या ठिकाणी ह्या केवळ अपान विकृत झालाय त्यामुळे होत असतं. म्हणून तो अपान चांगला ठेवणं, तो शुद्ध ठेवणं अतिशय गरजेचं असतं. कारण ही प्रक्रिया अशी घडते आणि तुम्ही बघा, तुम्ही अनेक रिसर्च पेपर काढा, अजूनही प्रयोग करून पहा, पण आज तागायत मॉडर्न सायन्सला सुद्धा हा शुक्र शरीरामध्ये शोधता आलेला नाही. टेस्टिसचं ऑपरेशन केलं, सगळं शोधून काढलं, सगळ्या बॉडीमध्ये पाहिलं, शुक्र कुठेही सापडला नाही. मग तो लैंगिक क्रिया करताना बाहेर कुठनं येतो? तर मग हे आयुर्वेदाने मात्र 10,000 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. महर्षी चरक, महर्षी वाग्भट, महर्षी सुश्रुत यांनी सांगून ठेवलंय, की हा फक्त बाहेर काढण्यासाठी फक्त आपण वायू काम करू शकतो. दुसरं कुणीच नाही. आणि मग हा शुक्र कसा असतो? तर हा शुक्र जर आपण पाहिलं, तर तुम्हाला चित्रात दिसत असेल, तर ते शुक्र बीज हे अशा प्रकारे ज्याला टेल असतो, ज्याला हेड असतो, ज्याला नेक असतो. आता ज्यावेळेस आपण वायू स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग करतं आणि संयोग केल्यानंतर त्याला विशिष्ट आकार प्राप्त होतो. आणि मग जेव्हा तुमच्या शरीरामध्ये, एखाद्या पुरुषाच्या शरीरामध्ये अपान वायूमध्ये दृष्टी येते, तेव्हा काय होतं, की हे जे शुक्राणू बीज आहे किंवा त्याला स्पर्म आपण असं म्हणतो, जे शुक्राणू ज्याला म्हणतो, त्याला कधी-कधी डोकं नसतं, कधी-कधी शेपटी नसते, कधी म्हणजे टेल नसते, तर हेड नसतो. कधी-कधी मग आता हे असे जर तुटलेले, विकृत असलेले शुक्राणू असतील, तर त्यावेळेस मग मात्र होतं काय, की निर्माण होणारी संतती ही सुद्धा विकृतच निर्माण होते. मग आपण पाहतो ना, की कोणाला मतिमंद आहे, कुणी गतिमंद आहे.
म्हणजे मतिमंद, गतिमंद निर्माण होणारी जी बालकं आहेत, ही का निर्माण होतात? कारण सगळ्यात पहिला तुमचा आहार व्यवस्थित नसतो. तुमचा अपान प्राकृत नसतो. अपान विकृत असतो आणि त्या अपान विकृतीमुळं ते शुक्र सुद्धा त्या ठिकाणी बिघडलेलं असतं. शुक्राणू बिघडलेला असतो. बघा शुक्र आणि शुक्राणू वेगळे आहेत आणि हे शुक्राणू बिघडल्यामुळं होणारी संतती सुद्धा पूर्णपणे विकृतच निर्माण होते. आणि ही संतती जर आपल्याला चांगली शुद्ध निर्माण करायची असेल, तर आपल्याला अपान वायू हा शुद्ध करणं अतिशय गरजेचं आहे. हा अतिशय गरजेचं आहे. म्हणून त्या ज्यांना बंधुत्वाचा प्रॉब्लेम असतो, ज्यांना मूल होत नाही, असे अनेक पेशंट डॉक्टरांकडे येतात, हेलपाटे घालतात, परंतु संतती प्राप्त काही होत नाही. कारण मेन दिनचर्याच बिघडलेली असते आणि पूर्णपणे आहारचर्या सगळी बिघडलेली असते. म्हणून आहार किती महत्वाचा आहे, हा तुमचा शुक्र नीट करण्यासाठी सुद्धा मदत करणारा आहे. आता हा शुक्र जो आहे, आता याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. म्हणजे इन्फर्टिलिटीचे जे प्रॉब्लेम सुरू होतात, ते कशामुळे होतात? मग तुमचा वात वाढला असेल, तर वातदुष्टजन्य शुक्र आहे. पित्त वाढलं असेल, तर पित्तदुष्टजन्य शुक्र आहे. कफ वाढला असेल, तर कफदुष्टजन्य शुक्र आहे. म्हणजे शुक्राचं उत्सर्जन करताना हा अपान महत्वाचा आहे. परंतु त्याच्यामध्ये जी विकृती आलेली आहे, त्या विकृतीनुसार मग ते व्याधी सुद्धा सगळ्या बदलायला लागतात. आणि ह्या व्याधी ठीक करायचं असेल, तर कुठलेही डॉक्टर, कुठलेही वैद्य सगळ्यात पहिल्यांदा अपानावरती काम करतात. आपण जर त्यांनी शुद्ध केला, की नंतर मग सगळं शुक्राणू सुद्धा चांगले व्हायला लागतात. मग त्यासाठी ट्रीटमेंट 3-3, 4-4 महिने घ्यायला लागतात. तर हे सगळं पुरुष प्रजनन संस्थेमध्ये काम करणारा अतिशय महत्वाचा वायू तो म्हणजे अपान वायू आहे. आता जसा पुरुषांमध्ये काम करतो, तसा तो स्त्रियांमध्ये पण काम करतो. आता स्त्रियांमध्ये काय जसं पुरुषांमध्ये शुक्र आहे, तसं स्त्रियांमध्ये आर्तव असतं. जे ऋतुकालामध्ये सामर्थ्यशाली असतं, गर्भधारणा करण्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. आता नॉर्मली ऋतुकाल काय, रजस्वला काय, हे पहिल्यांदा आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे. व्यवस्थित माहिती असलं पाहिजे किंवा ऋतुकाल नंतरचे काही दिवस आहेत ते आपल्याला कुठले आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. आता आपण प्रामुख्याने जर पाहिलं, तर हा ऋतुकाल कधी असतो आणि त्या ठिकाणी रजस्वला काल कधी असतो? तर ज्यावेळेस एखाद्या महिलेला, मातेला, भगिनीला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते, ती पाळी आल्यानंतर सतत 4 दिवस तो रक्तस्राव होत असतो. जो रज जो आहे तो बाहेर येत असतो. आता हे सगळ्यात चांगलं लक्षण आहे. कारण का? की तिच्या शरीराची सर्व्हिसिंग होते. त्या रजामधनं आता हा अतिशय मोठा व्यापक विषय आहे. तर त्या रजामधनं सगळे असलेले टॉक्सिन्स हे बाहेर पडतायत. आता हे बाहेर पडत असताना त्याचा कालावधी 4 दिवसांचा असतो आणि 5व्या दिवशी आपण बघा किंवा 4थ्या दिवशी ती न्हायला जाते. न्हायला गेल्यानंतर होतं काय? 4थ्या दिवसापासून पुढे 16 दिवस हा जो काळ असतो त्याला ऋतुकाल असं म्हटलं जातं. याला काय म्हणतात? ऋतुकाल. हा जो काल आहे, ह्या कालावरती सुद्धा प्रभाव त्या अपान वायूचा असतो. आणि मग मग बघा, की ज्यावेळेस एखाद्या नवदाम्पत्याचा विवाह होतो, लग्न होतं, तर 16व्याची पूजा जी घालतात, तर प्रामुख्याने त्याच्या पाठीमागचं विज्ञान हेच आहे, की ऋतुकाल जो आहे, हा ऋतुकाल शुद्ध असला पाहिजे. आणि मग ऋतुकाल शुद्ध केल्यानंतर मग महर्षी चरक, सुश्रुत आणि वाग्भटांनी दिवसांचं गणित सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये 11वा दिवस आणि 13वा दिवस हे 2 दिवस वर्ज्य सांगितलेले आहेत. कारण या 2 दिवसांमध्ये अनेक टॉक्सिन्स त्या महिलेच्या शरीरामध्ये असतात. म्हणजे पाळी संपल्यानंतर म्हणजे पाळी सुरू झाली, की पाळी सुरू झाल्यानंतर 4थ्या दिवसापासून आपण 1 दिवस पकडायचा. तिथून पुढचे 16 दिवस. आता 11वा दिवस आणि 13वा दिवस जो आहे, ह्या 13व्या दिवसामध्ये जर शरीर संबंध ठेवले, तर निर्माण होणारी संतती ही 100% विकृतच असते. मग आपण कधी-कधी पाहतो ना, की आई-वडील इतके चांगले असतात, मोठे अधिकारी असतात, श्रीमंत असतात, परंतु त्यांची मुलं जी आहेत, म्हणजे पैशा-पाण्याने त्यांना काहीच कमी नसतं. परंतु त्यांची मुलं जी आहेत, ही विकृत जन्माला आलेली असतात. आता मला सांगा यांच्याकडे पैसा-पाणी भरपूर आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्यातल्या मोठ्या ट्रीटमेंट घ्यायची सुद्धा शक्यता म्हणजे ताकद त्यांच्याकडे आहे. तरी पण ह्यांची मुलं विकृत का आहेत? ह्यांची मुलं गतिमंद, मतिमंद अशी का झालेली आहेत? कारण का ह्याचं शास्त्र महर्षी चरकांनी, वाग्भटांनी आणि सुश्रुतांनी लिहून ठेवलंय. त्यांनी सांगितलंय की ऋतुकालामध्ये 11वा दिवस आणि 13वा दिवस ह्याच्यामध्ये गर्भधारणा करायची नाही. कारण ती जर गर्भधारणा केली, तर संतती ही विकृत निर्माण होते. अतिशय विकृत असते. आणि मग तुम्हाला जर मुलाचा जन्म घ्यायचा, मग तुम्हाला मुलगा हवा असेल, तर मुलासाठी विशिष्ट दिवस असतात. त्या दिवसांमध्ये जर समजा गर्भधारणा केली, तर त्या मुलीला मुलगाच प्राप्त होतो. आणि विशिष्ट दिवसांमध्ये जर समजा आपण गर्भधारणा केली आणि जर त्याला स्त्री अपत्य हवं असेल,
जर मुलगी हवी असेल तर मुलगीच होते. आता ते कधी होते हे तुम्ही ते ग्रंथ वाचा. कारण ते सांगायला अलाउड नाहीये आजच्या काळामध्ये. कारण सांगितलं तर परत त्याचा विपर्यास होतो. कारण माहिती आहे, शिकवतो आम्ही ती मेडिकल कॉलेजला शिकवायला अलाउड आहे. पण आता इथं ह्या लेक्चरला अलाउड नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते ग्रंथ घेऊन वाचा किंवा पर्सनल कॉल करा. मुलगा हवा असेल तर कुठल्या दिवसामध्ये गर्भधारणा केली पाहिजे. मुलगी हवी असेल तर कधी केली पाहिजे. आणि कशी संतती हवी. म्हणजे आपण म्हणतो ना, की आपल्या घरात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत. पण ते कसे आणायचे याचं सूत्र आपल्याला माहित नसतं. आपल्या घरात श्रीकृष्ण आले पाहिजेत. आपल्या घरामध्ये प्रभू रामचंद्र आले पाहिजेत जन्माला. पण ते कसे आले पाहिजेत त्याचं शास्त्र ऐकलंच. कारण का, की हे सगळं आपल्याला पाळायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहायला लागतात आणि या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं हा अपानवायू काम करतो. आणि मग हा अपानवायू जो आहे, तर हा काय काम करणार? आर्तऊर्जा आहे. मग श्रीबीज फोडणं, गर्भाशयामध्ये त्या शुक्राला घेऊन येणं, त्यानंतर त्याचा संयोग करणं, हे सगळं काम अपानवायूचं असतं. आणि अपान वायू हाच गर्भधारणेला कारणीभूत असतो. सुखी कामजीवनासाठी शुद्ध आर्तव महत्वाचं असतं आणि त्या शुद्ध आर्तवासाठी अपान वायू हा नियंत्रित त्याला करत असतो, त्याच्यावरती काम करत असतो. म्हणून अपान शुद्ध होणं हा अतिशय गरजेचं आहे. महिलांच्या गर्भाशयावरती तो काम करतो. तर गर्भाशयावरती कसं काम करतो? गर्भाशयाचं स्थान कुठं आहे? तर गर्भाशय महिलांचा अशा स्थितीमध्ये आहे, ज्याच्या पाठीमागं मलाशय आहे आणि त्याच्या पुढं मूत्राशय आहे. आता पुढं मूत्राशय आहे, मागं मलाशय आहे. दोघांच्या आतून जे सूक्ष्म जीवाणू आहेत, ते संक्रमित गर्भाशयामध्ये होत असतात. आणि मग त्याच्यामुळे आर्तवदृष्टी होते आणि त्या महिलेला इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम सुरू होतात. आता ही अशी रचना का केली? मग निसर्ग काय सांगतोय, की मलाशय नेहमी साफ ठेवायचंय, मूत्राशय पण नेहमी साफ ठेवायचे. कारण मलाशय आणि मूत्राशय कसं, मल आणि मूत्र हे कसे असतात? उष्ण असतात. यांचा गुणधर्म कसा आहे? उष्ण आहे. ज्यावेळेस पुरुष बीज ह्या गर्भाशयामध्ये जातं आणि फलित झाल्यानंतर त्याच्यातनं मूल जन्माला येण्यासाठी जी आवश्यक उष्णता असते, ती या मलाशय आणि मूत्राशयामधनं मिळत असते. जसं कोंबडी अंड्यावरती बसल्याशिवाय ते अंड उबत नाही आणि त्यातनं पिल्लू बाहेर येत नाही. त्याचप्रमाणे पुरुष बीज फलित होण्यासाठी हे मूत्राशय आणि मलाशय निसर्गाने महिलांना त्या गर्भाशय त्याच्यामध्येच ठेवलेलं आहे. की जेणेकरून उचित उष्णता मिळेल आणि ती उष्णतामुळे होईल काय, ते पुरुष बीज फलित होईल आणि ते त्या गर्भाचं पोषण होईल. पण इथं जर समजा आर्तवदृष्टी झाली, तर ती कशामुळे होईल? मूत्राशयामधलं मूत्र विकृत असेल किंवा मलाशयामधला मल जर त्याच्यामध्ये टॉक्सिन्स असतील, तर ह्यांचं संक्रमण त्या गर्भामध्ये होईल आणि इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होऊन गर्भधारणा राहणार नाही आणि जरी राहिली तर ती नंतर गर्भपात होईल. तर ती राहणारच नाही. तर असं हे गर्भाशयाचे असतं आणि या सगळ्यांवरती कंट्रोल हा सगळा आपणाचा असतो. आपण वायू इथं काम करतो. आणि बघा 70% महिलांना जो इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम जो होतो ना, तो केवळ गर्भाशय आणि मलाशय हे गर्भाशयामध्ये टॉक्सिनचं संक्रमण झाल्यामुळं म्हणजे मूत्राशयातली विकृती गर्भाशयामध्ये जाते, मलाशयातली विकृती गर्भाशयामध्ये जाते आणि टॉक्सिन्सचं अनुलोमन होत नाही. ते विष जे आहे ते बाहेर पडत नाही आणि म्हणून 70% महिलांना गर्भधारणा ही केवळ आणि केवळ मलदृष्टीमुळे होत नाही. आणि मग ते डॉक्टरांकडे जातात, फर्टिलिटी सेंटरमध्ये जातात, भरमसाठ खर्च करतात आणि काही नाही. अतिशय साधी ट्रीटमेंट केली जाते. बस्ती किंवा उत्तर बस्ती आपण जी म्हणतो, ती दिली जाते. आता महिलांना उत्तर बस्ती आपण दिली की आणि बस्तीची ट्रीटमेंट दिली. एकदा मलाशय साफ करून घेतलं, सगळं टॉक्सिन्स जर आपण बाहेर काढली पंचकर्माच्या द्वारे आणि मलाशय तुमच्या बस्ती चिकित्सेद्वारे बाहेर काढली आणि दोन्हीही जर साफ केले, अतिशय कमी खर्चामध्ये हे दोन्ही दोष दूर होतात आणि गर्भधारणा 70% राहण्याचं प्रमाण वाढतं. कारण गर्भधारणा ह्या 70% प्रॉब्लेममुळेच होत नसते, कारण हे दोन्ही विकृत आहेत. म्हणून आपल्याला इथं उत्तर बस्ती ही करायला लागते आणि मलाशयाची बस्ती जी आहे, मग ती काढ्याची बस्ती किंवा प्रकृतीनुसार आपल्याला ती करायला लागते. तर हे त्याचं कारण आहे. आजकाल गर्भधारणा इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम का वाढलेत? कारण का, की त्याचं पण कारण तेच आहे. त्याचं पण कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आहार. कारण आजकालच्या मॉडर्न युगामध्ये झालंय काय, घरी स्वयंपाक कमी करायचा आणि बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जास्त जायचं, ही प्रवृत्ती जास्त बळावलेली आहे. मग बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स पिले जातात. जे तुमचे जे आहेत सगळे फास्ट फूड तुमचं खाल्लं जातं किंवा जे जंक फूड आहे ते जास्त खाल्लं जातं. त्यांनी प्रचंड वात वाढतो आणि वात वाढला की त्या वायूमध्ये विकृती येते आणि वायू एकदा विकृत झाला की तुमचा आपण पण विकृत होतो आणि आपण विकृत झाला, पोटामध्ये ते अन्न पडून राहिलं की त्याच्यामध्ये टॉक्सिन्स जमायला लागतात आणि ते टॉक्सिन्स
शेवटी बाहेर पडणार कुठनं? मलाशयामधनं. पण मलाशयामधनं ते बाहेर पडत असताना कोल्ड ड्रिंक्स पिऊन किंवा फास्ट फूड, जंक फूड खाऊन तुम्ही वात एवढा प्रचंड वाढवून ठेवलाय, की बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळे त्या मलाशयामध्ये टॉक्सिन्स असलेलं जे काही मल आहे, तो बाहेर पडतच नाही शरीराच्या. तो आतड्यातच साचून राहतोय आणि आतड्यात साचून राहिल्यामुळे शेवटी त्यातले टॉक्सिन्स संक्रमित होऊन गर्भाशयामध्ये येतात आणि मग त्या ठिकाणी इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम सुरू करतात. तर ह्याच्यावरती उपाय एकच आहे, तो म्हणजे अपानशुद्धी. ती अपानशुद्धी झाली, की हा प्रॉब्लेम लगेच संपून जातो. आता थोडं डीपमध्ये गेलं, तर अजून तसे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहतात. पण ते आता इथे गरजेचे नाही. इथं आपल्याला आहारासाठी हा अपान सगळ्यात महत्वाचा आहे. कारण तो मल. आता मग आपण जर पाहिलं, मग गर्भाशय कसा आहे? तर 4 दिवसांचा त्याला रजकाल आहे. ऋतुकाळ जो आहे 4 दिवसांच्या नंतर 16 दिवसांचा आहे. तो कफप्रधान असतो. आणि जी निर्मिती आहे, जे लहान मुलं जी जन्माला येतात किंवा ज्यावेळेस आपण गर्भसंस्कार जे म्हणतो, ते ह्याच काळामध्ये झालेले असतात. आणि त्या 16 दिवसानंतरचा जो काळ आहे, म्हणजे पुढची पाळी येण्यापर्यंत, हा जो असतो हा ऋतुव्यतीत काल म्हणलेला आहे. आणि या तीनही कालांवरती महिलांमध्ये, नारी प्रजनन संस्थेमध्ये अपान वायू अतिशय प्रभावीपणे काम करत असतो. आणि मग जर ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित अपान नसेल, तर त्या महिलेला, त्या मातेला, त्या भगिनीला पीसीओडीचे त्रास व्हायला लागतात. पीसीओडीचा त्रास व्हायला लागतो. मग पॉलिसिस्ट ओव्हरीज जे आहेत तिथं गाठी यायला लागतात. गर्भाशय विकृत व्हायला लागतं. त्यानंतर मग त्याच्या चेहऱ्यावरती, अंगावरती अशा चेहऱ्यावरती केस यायला लागतात. मिशा फुटल्यासारखं काही महिलांना होतं ना, मिशी आल्यासारखं. महिला असते पण मिशी आल्यासारखी दिसते. मग ती का दिसते? तर ही सगळी लक्षणं आहेत. सगळा अपान विकृत आहे. त्यानंतर तसं ब्लिडिंग जास्त होतं पिरियडमध्ये किंवा कधी-कधी होतच नाही किंवा हेच म्हणजे वजन सारखं वाढायला लागतं. केस गळायला लागतात. म्हणजे आणि प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. हे सगळे जे आहे प्रॉब्लेम हे अपान दृष्टीने होत असतात. नंतर पीसीओएसचा प्रॉब्लेम असतो. त्वचा संबंधी प्रॉब्लेम व्हायला लागतात, इन्शुलिन वाढायला लागतं, सिस्ट वाढायला लागतात, सिस्टचे आजार व्हायला लागतात. म्हणजे ह्या सगळे किंवा सारखं थोडं काम केलं तरी थकल्यासारखं होतं. गर्भपात वारंवार होत असतो. तर हे प्रॉब्लेम का होतात? तर तुमचा अपान खराब आहे. कारण रस, रक्त, शुक्र आणि अपान यांची दृष्टी झाली, यांची संप्राप्ती झाली, की झाले प्रॉब्लेम सुरूच झाले. आणि मग डॉक्टर करतात काय? म्हणून पहिला अपान शुद्ध करतात. मग रस आणि रक्त शुद्ध करून मग शुक्र शुद्ध करतात. हा शुद्ध केला, की हा पेशंट बरा होऊन जातो. मग त्यासाठी काही औषधं ठरलेली असतात. मग ती औषधं आपण वेळेवर घेतली आणि जर अपान शुद्ध ठेवला, तर हे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करता येतात. म्हणजे इतका महत्वाचा अपान आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रजस्वला परिचर्या. हा अतिशय महत्वाचा भाग आहे, जो प्रत्येक महिलेने हा पाळलाच पाहिजे. आता नॉर्मली काय होतं, वय वर्ष 10 ते 15 ह्या दरम्यान प्रत्येक मुलीला त्याची ती मासिक पाळी ही आधीमध्ये सुरू झालेली असते. 10 ते 15 वर्षात कुठेतरी ती सुरू होतेच. आता काहींना लवकर होते, काहींना 9 वर्षामध्ये पण होऊ शकते, काहींना उशिरा सुरू होते, काहींना 10वी नंतर पण कधी-कधी मासिक पाळी लवकर येत नाही. तर हे असं का होतं? तर मग ते हार्मोनल बदल झालेले असतात. त्यामुळं ते असे प्रॉब्लेम सुरू होतात. आता ही मासिक पाळी सुरू होणं, ज्याला मेन्स्ट्रुअल सायकल आपण जे म्हणतो किंवा एमसी असं त्याला आपण म्हणतो, त्याला रजोधर्म असं म्हटलेलं आहे. तर ह्याला ज्यावेळेस हा रजोधर्म असतो, मग आपल्या घरामध्ये आपली मुलगी असेल, आपली बहीण असेल, आपली आई असेल किंवा इतर कोणी असतील, ह्या सगळ्यांना हा निसर्गाने दिलेला, प्रकृतीने दिलेलं हे एक वरदान आहे. त्याच्याकडे आपण अश्लीलतेने न पाहता चिकित्सेने आपण पाहिलं पाहिजे. जरी आपण पुरुष असलो काय किंवा इतर कोणी असलो काय. आपल्या घरामध्ये आपली मुलगी आहे, तिची प्रकृती चांगली राहावी. आपल्या घरामध्ये आपली आई आहे, आपल्या घरामध्ये आपली पत्नी आहे, आपल्या घरामध्ये आपली भगिनी सुद्धा आहे. आणि मेडिकल अँगलला त्याच्याकडनं पाहणं गरजेचं आहे. फक्त झालं काय, की भारतीय संस्कृतीमध्ये लज्जा हा नावाचा जो प्रकार आहे, हा इतका वाढला, की मग अनेक शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष व्हायला लागले. आणि हा मधल्या काळामधला विपर्यास आहे बरं. प्राचीन काळामध्ये त्याच्यावरती पूर्णपणे ऋषी-मुनी ह्या शास्त्रावरती काम केलं होतं आणि लज्जा हा पाठ त्याच्यामध्ये अजिबात नव्हता. कारण चिकित्सेसाठी लज्जा कधी कामाला येत नाही. मग ऋषीमुनींनी त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी एक परिचर्या आखून दिली होती, की जर तुमची रजस्वला परिचर्या उत्तम असेल, तर त्या महिलेचं आरोग्य अतिशय चांगलं राहतं आणि याचं मूळ सुद्धा हे आहारशास्त्रामध्ये आहे. मग ज्यावेळेस पाळी येते, त्यावेळेस आपण काय भोजन घेतलं पाहिजे? कशा प्रकारचं भोजन घेतलं पाहिजे? भोजनासोबत काय-काय औषधं घेतली पाहिजेत?
जेणेकरून ही पाळी व्यवस्थित राहील. पाळी व्यवस्थित राहिली की ऑटोमॅटिक तुमचं शरीर अगदी 90-90, 100-100 वर्षापर्यंत पण तुम्हाला साथ देतं आणि व्याधी आणि आजार उत्पन्न करत नाही. आणि मग रजस्वला परिचर्या कशी सांगितलेली आहे? तर ज्यावेळेस एखाद्या मुलीला पाळी आलेली असते, तर तिला पहिल्यांदा सांगितलं की ब्रह्मचर्य पालन करायचं. ब्रह्मचर्य पालन आता हे कसं आहे, की जुन्या काळामध्ये 12व्या-13व्या वर्षी महिलांचं लग्न व्हायचं. हे लहान असतानाच. त्याच्यामुळे 12व्या-13व्या वर्षी ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. आजकाल 12व्या-13व्या वर्षी होत नाही. 18 वर्षानंतरच किंवा 21 वर्षानंतरच शक्यतो मुलींचा विवाह होतो. त्याच्यामुळं ब्रह्मचर्य पालन ह्या दिवसांमध्ये करणं गरजेचंच असतं. जमिनीवरती झोपलं पाहिजे. आता जमिनीवरतीच का झोपायचंय? ह्याच्या पाठीमागचं सायन्स असं आहे, की ज्यावेळेस आपण बेडवरती झोपतो, तो जमिनीपासून वरती असतो आणि गुरुत्वाकर्षण आपल्या शरीरावरती काम करतो आणि गुरुत्वाकर्षणाने काम केल्यानंतर जर हा प्रतिगामी जाणारा जो आपण आहे, जो खालच्या दिशेला तो जातोय, तो गुरुत्वाकर्षणामुळे ऊर्ध्वगामी होऊ शकतो. त्या गुरुत्वाकर्षणाच्या ऊर्जेमुळं, त्या पॉवरमुळं तो पुन्हा अधोगामी होईल, ऊर्ध्वगामी होईल आणि शरीरामध्ये पसरेल. ते टॉक्सिन्स जे बाहेर जायला पाहिजेत, ते परत शरीरामध्ये येतील. आता हे जे पाळी जी येते एखाद्या महिलेला किंवा एखाद्या मुलीला, ही पाळी का येते? म्हणजे ह्याची प्रोसेस कशी असते पहा. तर हा एक सर्व्हिसिंगचा प्रकार आहे. आपल्या बॉडीच्या सर्व्हिसिंगचा. म्हणजे फक्त तिला ते रजच बाहेर येतं योनी मार्गातनं तेवढंच आहे का? तर अजिबात नाही. आपल्या डोळ्यांना तेवढंच दिसतं, की बाबा त्या महिलेच्या योनी मार्गातनं ते रजत सगळं बाहेर पडतं. एवढंच दिसतं. परंतु तसं नाही. तिच्या शरीरातल्या प्रत्येक पेशींमधनं टॉक्सिन्स बाहेर पडत असतात. ते ऊर्ध्व गतीला प्राप्त झालेले असतात. आणि मॅक्सिमम टॉक्सिन्स हे अपानाच्या मार्गाने, योनी मार्गातून बाहेर पडत असतात. म्हणजे अपान जो आहे तो अपानाच्या मार्गाने तो बाहेर पडत असतो. आणि मग त्याचा गती कशी आहे? तर त्या रजाची गती जी आहे ती प्रामुख्याने ही पूर्णपणे अनुलोम गती असते. म्हणजे खालच्या दिशेने जाणारी गती असते. आता खालच्या दिशेने सगळे टॉक्सिन्स चाललेत, बाहेर पडतात आणि शरीरामधले त्वचामध्ये आहे, नखांमध्ये आहे, पायांमध्ये आहे, चेहऱ्यामध्ये आहे, केसांमध्ये आहे. तिथले टॉक्सिन्स हे बाहेर पडतायत. शरीर सोडून बाहेर पडतायत. त्याच्यामुळे होणार काय? की त्या टॉक्सिन्स हे बाहेर पडत असल्यामुळं त्यांना ती गती मिळणं ती अतिशय गरजेची आहे. आता त्याच वेळेस जर आपण समजा एखाद्या बेडवरती किंवा जमिनीपासून उंचावरती झोपलो. आता जुन्या काळामध्ये बाज असायची. त्या बाजेवरती झोपायचे. आता त्याच्यावरती जर झोपलो तर काय होईल? गुरुत्वाकर्षणाचा फोर्स शरीरावरती काम करेल आणि जो बाहेर पडणारी दिशा जी आहे टॉक्सिनची ती पुन्हा शरीरामध्ये शिरण्याची होईल आणि त्या व्यक्तीची म्हणजे त्या महिलेची जी रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होऊन जाईल. म्हणून सांगितलंय जमिनीवरती झोपायचंय. त्यानंतर तिने जास्तीत जास्त आराम करायचा आहे. जास्तीत जास्त आराम करायचा आहे. तिने कोणालाही शिवायचं नाहीये. आता ह्याच्यामध्ये अतिशय मोठा विपर्यास झालाय. आता विपर्यास काय झालाय बघा, की ज्यावेळेस ती महिला, ती माता, ती भगिनी ज्यावेळेस ती रजस्वला परिचर्येमध्ये असते, ज्यावेळेस तिला पाळी आलेली असते, त्यावेळेस तिच्या शरीराची जी रोगप्रतिकारक क्षमता, तिचा औरा हा अतिशय वीक झालेला असतो. अतिशय वीक झालेला. आणि मग तो वीक झाल्यानंतर तिच्या संबंधामध्ये जर बाहेरची कोणी व्यक्ती आली, म्हणजे समजा एखादा पुरुष आला किंवा घरातली एखादी स्त्री आली किंवा एखादं मूल आलं, तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता ह्या त्या महिलेपेक्षा जास्त प्रबळ आहे. आणि मग समजा एखादा संक्रमणाचा आजार किंवा एखादा संक्रमणाचा विषाणू हा जर त्या व्यक्तीमध्ये असेल, तर रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे त्या व्यक्तीला त्याची बाधा होणार नाही. परंतु तो व्यक्ती जर ह्या रजस्वला परिचर्या पालन करत असलेल्या महिलेच्या जवळ आला, तर तो विषाणू किंवा ते जे टॉक्सिन्स आहेत त्या महिलेमध्ये लवकर शोषले जातील आणि ती बिचारी रजस्वलाला गेलेली जी महिला माता भगिनी आहे, ती आजारी पडेल आणि तिच्या ज्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती अजून वीक होईल. म्हणून तिला कुणी शिवायचं नाहीये. परंतु ह्या मधल्या काळामध्ये इतके विपर्यास झाले, की आपण त्या महिलांना अस्पृश्यच करून टाकलं. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. कारण का? तसं जर आपण सायन्स पाहिलं, विज्ञान पाहिलं, तर इतर व्यक्तींपेक्षा ती जास्त शुद्ध होतीये. कारण का? तिचे टॉक्सिन्स बाहेर पडतायत, बाकीच्यांच्या शरीरामध्ये साठवलेले आहेत.
म्हणून ती इतर व्यक्तींपेक्षा ती जास्त शुद्ध आहे. म्हणून तिने शिवता-शिवत करायची नाही. कारण ती शुद्ध होतीये. शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर काढतीये आणि ती जर दुसऱ्याला शिवली, तर दुसऱ्याचे विनाकारण टॉक्सिन्स या शुद्ध पेशींमध्ये येतील. म्हणून तिला बाजूला बसायला सांगितलंय आणि आराम करायला सांगितलंय. कारण का तिने आराम केल्यावर तिने जर हालचाल केली तर काय होईल? तिने हालचाल केली तर शरीराचे सगळे कोष्टांग हालतील, तिच्या शरीरातल्या पेशी हालतील, त्याला जास्त ऊर्जा लागेल आणि मग ऊर्जा लागलं तर होईल काय? टॉक्सिन्स बाहेर जायचं प्रमाण कमी होऊन जाईल. म्हणून तिला फक्त आरामच सांगितलाय. तिला फक्त एकच काम सांगितलंय करायचं. काय? फक्त जेवण करायचं आणि आराम करायचा. एका जागेवरती बसून राहायचंय. आपल्याकडे मात्र काय केलं जातं, की एखाद्या महिलेला शिवायचं नाही म्हणल्यावर तिला भांडी घासायला लावतात, तिला धुणं धुवायला लावतात. तिला मग जी नको असलेली कामं जी ती करायला लावतात. हे पूर्णपणे ह्याला वर्ज्य आहे. आयुर्वेद याला सांगतं हे पूर्णपणे बंद आहे. कारण का? तिने जास्त हालचाल जरी केली, तरी पण टॉक्सिन्स बाहेर पडायचं काम कमी होणार आहे. कारण ही तिची शरीरशुद्धीची वेळ आहे आणि ह्या शरीरशुद्धीच्या वेळेमध्ये तिने सक्तपणे आराम करायचा. आणि आजकाल आम्ही टीव्हीवरती पाहतो, की ज्यावेळेस मासिक पाळी येते आणि जी व्हिस्परची जी काही सॅनिटरी पॅडची जाहिरात लागते, त्यांना विज्ञानच माहीत नाही त्या मूर्ख लोकांना. फक्त ते विकण्यासाठी काहीही जाहिराती करतात. म्हणजे अक्षरशः त्या एखाद्या महिलेला मासिक पाळी आलेली आहे आणि ती सॅनिटरी पॅड घालून उड्या मारते. ती धावते, ऑफिसमध्ये जाऊन धावत जाऊन ती लोकल पकडते ऑफिससाठी आणि ते असं दाखवलं जातं, की बघा आता काही नाही आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली खरं शास्त्र जे आहे, हे सगळं दाबून टाकलं जातं. भारतीय संस्कृती स्त्रियांवरती कधीच अन्याय करत नाही. कारण स्त्री हे देवीचं स्वरूप आहे. ज्यावेळेस टॉक्सिन्स सगळे बाहेर पडतात, त्यावेळेस तुम्ही सक्तीनं आराम केला पाहिजे, असं शास्त्र सांगतं. आता तुम्ही म्हणाल, आमचं मग ऑफिसला जायला लेट होतं, मग ऑफिसला रजा पडेल, मग ऑफिसला काम. हा प्रॉब्लेम तुमचा आहे, निसर्गाचा नाही. निसर्गाला ऑफिस-बिफिस असलं काही मान्य नाही. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, शारीरिक विश्रांती तर घ्यायची आहेच आहे, परंतु मानसिक विश्रांती सुद्धा घ्यायची आहे. आता तुम्हाला जॉब तुम्ही करताय हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मग सुट्टी घ्या. जर शरीर चांगलं हवं असेल तर आणि जमत नसेल तर मग तिथं सांगा ऑफिसमध्ये, की मला जास्त काम सांगू नका. माझं अशी-अशी अवस्था आहे. तर तिथं ऐकलं तर करतील. तर ह्याच्यावरती सुद्धा संशोधन होणं आजच्या काळामध्ये अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या जाहिराती टीव्हीवरती दाखवतात, ह्या अतिशय चुकीच्या आहेत. कारण का? हे महर्षी वाग्भट, चरक आणि सुश्रुतांना अजिबात मान्य नाहीये. कारण का? की स्त्रीने हालचाल ही फार कमी करायची आहे. त्यानंतर भोजन करताना सुद्धा मसालेदार पदार्थ अजिबात खायचे नाहीयेत. मग खायचंय काय? मुगाचं कढण जास्तीत जास्त प्यायचंय. मुगाच्या डाळीची खिचडी जास्तीत जास्त खायची. कारण का? जो तुमचा अग्नी आहे, हा अग्नी चांगला पाचन अग्नी जो आहे तो शुद्ध झाला पाहिजे. पाचक अग्नी तुमचा चांगला असेल, तर तुमच्या पुढच्या शरीरातल्या सगळ्या क्रिया ह्या व्यवस्थित होणार आहेत. काही महिलांना पोट दुखायला लागतं मासिक पाळीच्या काळामध्ये. मग त्यावेळेस तुम्ही तिथं दशमूलारिष्ट घेऊ शकता किंवा अशोकारिष्ट घेऊ शकता. हे पाळी चांगलं करतात. काही महिलांना अतिशय ब ब जो ब्लड स्राव जो आहे, हे रक्त अतिशय जातं पाळीमध्ये. काहींना अजिबात जात नाही. त्याच्यावरती पण काही ट्रीटमेंट आहेत. आता ह्या का होतं असं? तर तुमच्या शरीरामध्ये दृष्टी आलेली आहे. अजून एक नियम सांगितलाय, की मासिक पाळी चालू असताना अजिबात अंघोळ करायची नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं? मग शुद्धी तर झाली पाहिजे, टॉक्सिन्स तर बाहेर पडतात, मग अंघोळ का नाही करायची? बघा, अंघोळ करायला सांगितली नाही, पण शरीर शुद्धी करायला सांगितली नाही असं नाही. ते आहेच ना. ज्यावेळेस ही पाळी चालू असते, पहिले 3 दिवस अंघोळ का करत नाहीत? कारण अंघोळ केल्यानंतर शरीराचं रक्ताभिसरण प्रचंड वाढतं, शरीर ॲक्टिव्ह होतं आणि शरीर ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय होईल? आता हिचे टॉक्सिन्स सगळे बाहेर पडतायत, जे ऊर्ध्वगतीला चाललेत. अंघोळ केल्यानंतर रक्ताभिसरण जर वाढलं, तर बाहेर पडणारे टॉक्सिन्स परत शरीरामध्ये जातील आणि परत रक्ताभिसरणामध्ये जातील आणि मग तिची रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. म्हणून तिला अंघोळ करायला सांगितलेली नाहीये. मग करायचंय काय? तर कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने अंग पुसून घ्यायचंय. स्वच्छता मात्र वेळेवर ठेवायची. पण अंघोळ केल्यावरती काय होईल? डोक्यावरनं अंघोळ केली किंवा आपण जर पाणी जास्त अंगावरती घेतलं, स्नान केलं, तर मग ती सगळी ऊर्ध्वगती प्राप्त होईल आणि त्या ठिकाणी त्या महिलेलाच त्रास होणार आहे. म्हणून केस साफ करायचे नाहीत. त्या ठिकाणी अंघोळ तुम्हाला करायची नाही. कारण केसांमधनं सुद्धा टॉक्सिन्स बाहेर पडतात. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, की बघा, की जुन्या काळामध्ये गजरा घालण्याची एक पद्धत होती. आता गजरा घालण्याची पद्धत ही काय होती? अजूनही ती साऊथमध्ये चालू आहे अनेक ठिकाणी. म्हणजे कर्नाटकपासून खाली जर आपण गेलो, तर प्रत्येक महिलेच्या डोक्यामध्ये गजरा घातलेला दररोज ते घालतात. आता गजरा घालण्याचं शास्त्र असं आहे, की तुम्ही हा प्रयोग करून पहा, की जेव्हा एखाद्या महिलेला मासिक पाळी येते,
किंवा आता कसं आहे, की बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं, अंदाज नसतो. आज येईल का उद्या येईल, आज येईल का उद्या येईल. म्हणजे आपल्याला काहीच त्याचा अंदाज येत नाही. परंतु ज्यावेळेस तुमची मासिक पाळी सुरू होणार असते, त्यावेळेस तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स हे बाहेर पडायला सुरुवात होत असतात. आणि ज्या दिवशी तुम्ही गजरा मोगऱ्याचा घालता किंवा तुम्ही चमेलीच्या फुलांचा किंवा इतर कुठल्या पांढऱ्या फुलांचा गजरा घालता, तो गजरा घातल्यानंतर जर तुम्हाला पाळी आलेली असेल किंवा येणार असेल किंवा चालू असेल, तर तो गजरा मॅक्सिमम अर्धा ते 1 तासाच्या आतमध्ये केसांवरतीच सुकून जातो. कारण इतके टॉक्सिन्स ते बाहेर पडत असतात. त्यातली सत्वगुण लगेच उडून जातात आणि तो गजरा सुकून जातो. आणि जर तुम्हाला पाळी येणार नसेल किंवा आलेली नसेल किंवा चालू नसेल, तो तुम्ही गजरा जर सकाळी घातला, संध्याकाळपर्यंत चांगला फ्रेश राहतो. हा प्रयोग तुम्ही करून पहा. आणि मग हा गजरा घालण्याचं शास्त्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये का आलं? कारण ह्या रजस्वला असलेल्या महिलांनी मंदिरामध्ये जायचं नसतं, देवस्थानामध्ये जायचं नसतं. आता देवस्थानामध्ये का जायचं नाही? ह्याच्यामध्ये काही अस्पृश्यता आहे किंवा काही कुठली रूढी परंपरा आहे, असं अजिबात नाही. कारण का? की ती रजस्वला परिचर्या चालू आहे. म्हणजे शरीरातनं हा सगळा अपान शरीराच्या बाहेर पडतोय. टॉक्सिन्स बाहेर पडतात. म्हणजे अपान शरीरामध्ये सक्रिय आहे. आता अपान शरीरामध्ये सक्रिय असताना जर ऊर्जेचं एखादं मोठं केंद्र त्या महिलेच्या जवळ आलं, तर प्राणकर्षती अपान हा नियम लागू होतो. म्हणजे बघा, की एखादा छोटा चुंबक असेल आणि मोठं लोखंड असेल, तर काय होईल? ते चुंबक मोठ्या लोखंडाकडे आकर्षित होईल. आणि जर समजा चुंबक मोठा असेल आणि लोखंड छोटा असेल, तर काय होईल? तर लोखंड चुंबकाकडे आकर्षित होईल. म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत आहे तोच आहे, परंतु जो घटक मोठा आहे, त्या घटकाकडे छोटा घटक आकर्षित होतो. आणि मग ऊर्जाशास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, तर महिलेला मासिक पाळी चालू असताना तिची सगळी ऊर्जा ही अपानाच्या दिशेने चालू आहे. आणि मग ती जर महिला मंदिरामध्ये गेली, मंदिरांमध्ये फ्रिक्वेन्सीज जास्त असतात. मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त असतात. कळसाच्या माध्यमातून त्या मूर्तीवरती ह्या ऊर्जा सक्रिय असतात. त्या मूर्तीच्या खाली जी यंत्र स्थापन केलेली आहेत त्याच्यामध्ये ऊर्जा जास्त असतात. कारण ऊर्जा घेण्यासाठी आपण मंदिरात जात असतो. आणि मग ऊर्जेच्या अशा मोठ्या केंद्राजवळ जर ती महिला गेली, तर तिचा अपान जो अनुलोम गतीला आहे, तो प्रतिलोम गतीला जाईल आणि प्रतिलोम गतीला जर तो अपान गेला, तर त्याच्या शरीरामध्ये पूर्ण टॉक्सिन्स सगळे पांगतील आणि त्या महिलेचं त्या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल आणि तिला अनेक प्रकारच्या व्याधी होऊ शकतात. तिला अतिरक्तस्राव होऊ शकतो किंवा तिला मानसिक आणि शारीरिक व्याधी ह्या जडू शकतात आणि त्या होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी नियम लावला, की ज्यांना रजस्वला आलेली आहे, ज्यांना पाळी आलेली आहे, त्यांनी देवाचं दर्शन घ्यायचं नाही किंवा मंदिरामध्ये यायचं नाही. हे कारण त्याच्या मागचं सायंटिफिक हे आहे, की त्या महिलेला त्याचा त्रास होऊ नये. ती महिला अशुद्ध आहे, अस्पृश्य आहे, असा काही विषय नाही. ज्या देवीनं तुम्हाला निर्माण केलंय, ती देवी तुम्हाला अस्पृश्य कशी असेल? किंवा आता झालंय काय? मधल्या लोकांनी अनेक अंधश्रद्धा आणल्या आणि त्या समाजामध्ये पसरवल्या. आता ते नियम तात्कालीन असतील त्यावेळेस योग्य असतील. कारण का की कुठेतरी भीती बसावी आणि लोकांनी तो नियम पाळावा म्हणून काही नियम सांगितले गेले असतील. परंतु आता काळ बदललाय. विज्ञानाचा काळ आलाय, तर हे वैज्ञानिक सत्य आपण लोकांपर्यंत दिलं पाहिजे. कारण हे शारीरिक सत्य आहे आणि हे 10,000 वर्षापूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. म्हणून देवाच्या ठिकाणी जायचं नाही. आणि मग इतकी लोकं हुशार होती, की समजा अशी महिला चुकून जर मंदिरामध्ये आली, तर तिला जाऊ देत नव्हते आणि म्हणून मंदिरात जाताना नेहमी गजरा लावून गेलं पाहिजे. असा एक दंडक, असा एक नियम बसवला. आणि मग ज्यावेळेस बघा, आता मोठी मंदिरं असतील, बालाजीचं मंदिर आहे, वैष्णोदेवीचं मंदिर आहे किंवा जी मोठी मंदिरं आहेत, तिथं आपलं काही लगेच दर्शन होत नाही. मग दर्शन व्हायला कमीत कमी 1-1, 2-2 तास लागतो. आणि मग जर एखाद्या महिलेने हा गजरा घातला आणि ती मंदिराच्या दाराजवळ आली, तर तिथला द्वारपाल हा गजरा चेक करायचा आणि तो गजरा जर सुकलेला असेल, तर त्या महिलेला बाजूला काढायचं, की "ताई, तू दर्शन घ्यायला जाऊ नको, तुला त्रास होईल." कारण गजरा सुकणं अर्ध्या तासाच्या आतमध्ये म्हणजेच तिची पाळी सुरू होणार आहे किंवा आलेली आहे किंवा ती येण्याच्या मार्गावरती आहे. कारण शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडून तो गजरा सुकून टाकलेला आहे. आणि म्हणून तो मंदिरात ही फुलं आपण जी आहेत ती गजऱ्याच्या स्वरूपामध्ये ती केसांमध्ये माळून मग ते देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. कारण फुलांमध्ये काय सात्विकता आहे आणि आपण देवाला फुलं का घेऊन जातो? कारण देवाचे सत्वगुण वाढावे
म्हणून आपण ती फुलं, देवाला फुलं आवडतात म्हणून नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, की देवाला, गणपतीला जास्वंदीचं फुल आवडतं, महादेवाला पांढरं फुल आवडतं, धोतर आवडतं. तर हे काय, ते आवडतो-बिवडतो असं काही नाहीये. कारण फुल जे आहे हे कसं जैविक आहे आणि त्या प्रत्येक फुलामधली ऊर्जा ही वेगवेगळी आहे. आणि ती ऊर्जा त्या देवतेला, त्या मूर्तीला सात्विक गुण वाढवण्यासाठी आवश्यक असते. म्हणून आपण देवतेच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालतो किंवा देवतेच्या मस्तिष्कावरती किंवा चरणावरती फुलं वाहतो. कारण ती देवता, ती मूर्ती, ती ऊर्जा धारण करून ती अधिक ऊर्जा वाढवत असते. ह्याचं शास्त्र खरं तर ते आहे. आणि मग समजा अशीच ऊर्जावान सात्विक असलेली फुलं जर आपण एकदम टॉक्सिन्समध्ये दिली, तर काय होणार आहे, की ती पूर्णपणे सुकून जाणार आहे. म्हणून हे सगळं शास्त्र जे आहे, ते रजस्वला परिचर्याच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ती रजस्वला परिचर्या प्रत्येकाने पाळली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ह्या अपान वायूचा आहे. या रजस्वला परिचर्यावरती सुद्धा. मग आर्तव निष्क्रमण असेल, हार्मोन इम्बॅलन्सिंग असेल, ह्याच्यावरती पण आपण काम करतो. आपल्या मातेचा गर्भ जो आहे त्याच्यावरती पण मग ज्यावेळेस गर्भधारणा होते, तर गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचं मुख बंद ठेवण्याचं काम हा अपान वायू करत असतो. आणि ज्यावेळेस तो गर्भ बरोबर 9 महिने 9 दिवसांचा होतो, त्यावेळेस त्या गर्भाचं मुख उघडण्याचं काम सुद्धा हा अपान वायूच करत असतो. हा किती महत्वाचा आहे बघा. म्हणजे मनुष्याला जन्म देण्यासाठी सुद्धा हा अपान वायू अतिशय महत्वाचा आहे. आणि मग नॉर्मल डिलिव्हरी करायची का सिझेरियन डिलिव्हरी करायची, हे सुद्धा अपान वायूच ठरवतो. आता जर समजा एखाद्या महिलेची जर आपण गर्भसंस्काराच्या दृष्टिकोनातून असलेली परिचर्या जर चांगली नसेल आणि ती वातवर्धक असेल, तर त्या महिलेची 100% सिझेरियन डिलिव्हरी होते. आता सिझेरियन डिलिव्हरी ही जुन्या काळात होती का? तर हो, होती. कधीपासून होती? 10,000 वर्षापासून होती. परंतु प्रमाण अतिशय कमी होतं. सिझेरियन डिलिव्हरी कशी करायची? ह्याचं वर्णन महर्षी सुश्रुतांनी आपल्या सुश्रुत संहितेमध्ये लिहून दिलेलं आहे आणि ते मेडिकल कॉलेजला आजही शिकवलं जातं. 10,000 10,500 वर्षापूर्वी सिझेरियन डिलिव्हरी केली जायची, परंतु त्याचं प्रमाण कमी होतं कारण त्यावेळेस लोकांचे आहार संतुलित होते. आता ते झालंय काय, की प्रमाण पूर्णपणे वाढलंय, आहार असंतुलित झालाय, म्हणून सिझेरियन डिलिव्हरीचं पण प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. आता सिझेरियन डिलिव्हरी व्हायचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे काय? जर आपण पाहिलं, तर ते आपलं स्वयंपाकघर इथून सुरुवात होतं. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, की महिला स्वयंपाक करताना बसायची, तर चूल असायची आणि चुलीच्या बाजूला ती बसायची. गर्भाशय एका बाजूला असायची आणि ती बरोबर भाकरी थापताना उलटी फिरून भाकरी थापायची आणि अग्नीसमोर तिचं गर्भाशय कधीच येत नसायचं. आजच्या काळात झालं काय, की आपण किचन आणलं आणि किचनमुळे झालं काय, की आपल्यासमोर गॅस असतो आणि गॅस बरोबर त्या स्त्रीच्या नाभीच्या समोर येतो. त्यामुळं गॅसची असलेली उष्णता ही थेट गर्भाशयावरती येते आणि गर्भाशयाला काय आहे, इलेस्टिसिटी आहे. आणि मग समजा एखाद्या रबराला जर उष्णता लागली, तर तो रबर खराब होऊन जातो. अगदी त्या प्रकारे सतत त्या गर्भाशयाला बाहेरनं उष्णता लागून काय होतं, की त्या गर्भाशयाची इलॅस्टिसिटी कमी होते. वाताचं प्रमाण वाढायला लागतं आणि आपण विकृत होतो. त्याच्यामुळं उभ्याने स्वयंपाक करून ज्या स्त्रिया उभ्याने स्वयंपाक करतात, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हे प्रमाण जास्त पाहायला मिळतं, की सिझेरियन डिलिव्हरीचं. आता सगळ्यांनाच होईल असं नाही, पण प्रमाण त्या ठिकाणी जास्त त्यातलं एक कारण आहे हे. कारण इलॅस्टिसिटी गर्भाशयाची कमी होते. आणि मग त्यासाठी कसं आहे, की गर्भाशयाला सुरक्षा हवी म्हणून गर्भाशयावरती कापड ठेवलं पाहिजे. कापड बांधलं पाहिजे. ती उष्णता डायरेक्ट तुमच्या गर्भाशयावरती येता कामा नये. आणि मग हा अपान जर विकृत असेल, तर गर्भाशयामध्ये काय होतं, रुक्षपणा येतो. ते मूग उघडतच नाही. आणि जर मग तिला कळा यायला लागल्यावरती डॉक्टर जोर लावायला सांगतात. त्यावेळेस इलॅस्टिसिटी आवश्यक असते. जोर लावल्यानंतर जरी बाळ बाहेर येत नसेल, तर मग पर्याय नसतो. तो मातेचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला सिझेरियन डिलिव्हरी करायला लागते. आणि जर सुलभ डिलिव्हरी करायची असेल, जर नैसर्गिक डिलिव्हरी करायची असेल, नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल, तर मग तिथं जर अपान हा जर शुद्ध असेल आणि तो अपान जर प्राकृत असेल तुमच्या आहारातनं आणि पस्तीस चिकित्सेतनं, तर डिलिव्हरी सिझेरियन करायची कधीही गरज पडत नाही. म्हणून गर्भनिष्क्रमण, बाळ बाहेर काढण्यासाठी आणि त्याची वाढ करण्यासाठी हा अपान वायू अतिशय गरजेचा आहे. आणि शेवटचा आहे तो सकृत निष्क्रमण म्हणजे मल आपल्या शरीरातनं बाहेर काढण्यासाठी, मूत्र जे आहे ते बाहेर काढण्यासाठी हा अपान वायू प्रामुख्याने हा काम करत असतो. तर अशा प्रकारे हा वातदोष जो आहे, ह्या वातदोषामध्ये असलेले 5 प्रकारचे वायू हे आपण 2 दिवसामध्ये पाहिले. त्याच्यामध्ये प्राण आहे, उदन आहे आणि आज आपण
व्यान, समान आणि अपान हे तीनही महत्वाचे वायूंवरती आपण अध्ययन केलं आणि या 3 आणि कालचे 2 असे मिळून 5 वायूंचा असा हा वातदोष असतो. आणि मग तुमच्या शरीरामध्ये जर वातदोष वाढला, जर वृद्धी झाली, तर तुम्हाला पुढील प्रकारची लक्षणं दिसतात. त्वचा काळी व्हायला लागते, डोळ्यांच्या खाली काळे सर्कल यायला लागतात, उष्ण अन्न सेवन करण्याची इच्छा होते, उष्ण वस्त्र परिधान करण्याची इच्छा होते, पोटात वारंवार गॅसेस व्हायला लागतात, बलभ्रंश होतो, इंद्रियभ्रंश होतो, चक्कर येते, मलावष्टंपण पहिलं होतं, मानसिक खिन्न येते, ही लक्षणं दिसतात. आणि जर वातक्षय झाला म्हणजे एकदमच कमी झाला तर शिथिलता येते, प्रेरणा कमी मिळते, कमी वार्तालाप होतो, चेष्टा म्हणजे हालचाली मंद होतात आणि शरीरामध्ये आळस प्रचंड प्रमाणात वाढायला लागतो. तर अशा प्रकारे हा वातदोष आपल्या शरीरामध्ये काम करत असतो. तर आपलं हे वातदोषाचं प्रकरण जे आहे ते या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. आता हा वातदोष ठीक करायचा असेल, तर त्यासाठी जो आहार घ्यायचा आहे, तो आपल्याला शेवटच्या सत्रामध्ये आहे किंवा वातदोष वाढल्यानंतर वातदोष ज्यांचा वाढलेला आहे, त्यांनी काय-काय आहार घ्यायचा? ज्यांचा समान विकृत आहे, त्यांनी काय आहार घ्यायचा? काय खायचं? काय नाही खायचं? हे आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस भोजन कसं बनवायचं दोषांनुसार, त्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. तर आजचं सत्र मी या ठिकाणी समाप्त करतो. कोणाचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही विचारू शकता.